हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये, तुम्ही लव जिहादचा मुद्दा काढतात. मुस्लिम समाजातले सरसकट जिम ट्रेनर लव जिहाद करणारे असतात. तो जिम ट्रेनर त्या आईला पण घेऊन गेलाय आणि मुलीला पण घेऊन गेलाय. पवारांवर काय राग आहे तुमचा? मी काय चुकीचं बोलतोय? मी जे बोलतोय त्याचं उत्तर द्या ना. ज्या टीका तुम्ही खालच्या पातळीवरती जाऊन केल्या, ठाकरे चुकले नाही, ते ठाकरेची शैली आहे, त्याच्यात कुणीच काय बोलत नाही. पवारांशी नडणं, त्यांच्या तोंडाला फेस आणतात, त्यांना ते जुळलं ना मला डॅमेज करायचं. सगळी अख्खी पार्टी कामाला लागते. सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष आर पाटलांशी झाला, पण तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती अशा टीका करत नव्हतात. जयंतरावनी त्या फॅमिलीला खूप त्रास दिला, त्याच्या पोराला त्रास देत आहेत. जयंत पाटील सांगतायत इतर नेत्यांना की गोपीचंद पडळकरांना बोलायचं नाही. जयंतराव परत म्हणायला लागला की त्याला एकटा पाडा, आणि मी एकटाच आहे ना. पवार विरुद्ध फडणवीस स्पर्धाच नाही ती. देवेंद्र फडणवीस आणि पवार ही स्टेज आत्ता अशी आहे. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना. आज आपल्याकडे एक असे पाहुणे आलेत ज्यांना धनगर समाजाच्या गळ्यातलं ताईत समजलं जातं, असं मानलं जातं. ते स्टेजवर भाषणाला आले की गर्दीतनं एकच आवाज येतो, एकच छंद गोपीचंद. बरोबर ओळखलं. आपल्याकडे आलेले आहेत आजचे पाहुणे माननीय गोपीचंद पडळकर सर. तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. वेळातनं वेळ तुम्ही काढून आमच्याकडे आलात. हे एकच छंद गोपीचंद म्हणजे काय काय किस्सा आहे त्यामागचा? असं का म्हटलं जातं? ते मुलांनी तयार केलेले घोषवाक्य आहे. हां, ते कसं तयार झालंय, कधी तयार झालंय हे माहीत नाही, पण ते लोकांच्या मध्ये खूप फेमस आहे. आवडत असेल तुम्हाला असं म्हटलेलं? लोकांना जे आवडतंय ते आपल्याला आवडतंच की. बरोबर आहे. आम्ही आणखी एक गोष्ट नोटीस केली की पडळकरांच्या गाडींचे नंबर 007 असे असतात. ईमेल ID मध्ये पण 007. म्हणजे ह्या गाडीचा फोटो टाकला की नक्की कार्यकर्ते ओळखतील किंवा कोणीही ओळखेल कमेंटमध्ये की हां, हे पडळकरांची गाडी आहे. काय किस्सा आहे या नंबर मागचा? हे VIP नंबर जे तुम्ही घेतलाय, काही लकी नंबर आहे? असं काय नाही, लकी वगैरे काय नाही. हां, नंबर आम्ही घेतलाय, पण तो आता VIP झाला आमच्या दृष्टिकोनातून. अरे वा. काय ठरवून घेतलेलं नाही. हां, आणि तो जेम्स बॉन्ड वगैरे आम्हाला माहीत पण नव्हता तेव्हा. हां, नंतर आम्हाला कळायला लागलं की हे जेम्स बॉन्डचा नंबर आहे, अमुक आहे तमुक आहे. पण त्याचं काय आम्ही काय असा ठरवून घेतलेला नंबर नाही. पण तो सगळीकडं आमच्या नंबर प्लेट लिहिण्याची पद्धतच वेगळी आहे. त्यामुळे तो नंबर मराठीमध्ये लिहिलेला आहे 00 आणि 7 मोठा. असा कोणाचा नंबर लिहिला 007च्या गाड्या खूप जणांच्या आहेत, परंतु आमच्या गाडीची नंबर प्लेट जरी गेली तर लक्षात येतं की गाडी आमची आहे. गाडीच्या नंबरवरनच ओळखू येते. नंबरवरूनच सगळ्यांना ओळखतं. वा. आणखी एक प्रश्न असा ऐकला आम्ही किंवा पाहिलं की तुम्ही आजवर लग्न केलं नाही. कोणाकडनं म्हणजे प्रेरणा घेतली? मोदींकडनं, जानकरांकडनं, कोणाकडनं? जानकर साहेब तर विवाहित आहेत. हां, आणि त्यांनी शपथच घेतली होती तेव्हा की मी लग्न करणार नाही. पण मी काय असं काय अशी काही शपथ नव्हती घेतली? ठरवून नाही काय केलं. काय स्टोरी? म्हणजे हा चॉईस घेण्यासाठी खूप हिंमत लागते की आयुष्यभर लग्न नाही करायचं किंवा मी हा निर्णय घेतला. ते काय गोपीचंद पडळकरांनी लग्न का नाही केलं? नाही असं काय नाही, त्याला काही कारण नाही. विनाकारण काहीतरी कारण असेल, काहीतरी स्टोरी असेल, कोणासाठी तरी थांबला असेल. कारण काहीच नाही. अच्छा. सांगलीतले इनपुट्स असं सांगतात की पडळकरांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलवलं जातं आणि हातात बोटात अंगठी घातली जाते. खरं हे? नाही, आमचे सगळे लोक, दुकानदार लोक वगैरे आमच्यावर खूप प्रेम करतात. मला तर त्यांनी खूप मदत केलेली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही दौऱ्यावरती जातो तेव्हा त्यांना आमच्याकडच्या दुकानदार लोकांची ती पद्धतच आहे. हे आधी जानकरांना व्हायचं की जानकर कोणत्या वाढदिवसाला गेले की त्यांच्या बोटात अंगठी घातली जायची, त्यानंतर पडळकर ओळखले जातात. असं काही नाही, माझं नाही. पण जानकर साहेबांना खूप लोक त्या पद्धतीने सपोर्ट करतात. पैशाच्या नोटा घालणं म्हणजे खूप लोक लोकांमधले पहिल्यापासून करतात. प्रेम व्यक्त करण्याची पद्धत. नाही, लोक कसे आहेत आमची भावनिक आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन निर्माण व्हावं आणि निर्माण होण्यासाठी आपल्याकडे साधनं नाहीत याची जाणीव लोकांना आहे. की या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जी फार मोठी लोक आहेत, कारखानदार, बँकवाले, सूतगिरण्यावाले, त्यांच्याकडं मुबलक पैसा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता टिकला पाहिजे, तोही त्या पद्धतीनं राहिला पाहिजे, वावरला पाहिजे, अशी लोकांची भावना असते. मग गाड्या देणं किंवा मदत करणं, आर्थिक सपोर्ट करणं हे पहिल्यापासून लोक करतात. हे तुमच्यासोबतही होत आलंय? सपोर्ट मिळत आलाय? मला फॉर्च्युनर गाडी 2013लाच लोकांनी वर्गणीतून दिली होती. अच्छा. लोक प्रत्येक इलेक्शन आमचं लोकवर्गणीतूनच झालं होतं. म्हणजे 2019ची लोकसभा सुद्धा मी लोकवर्गणीतूनच लढलो होतो.
लोकांनी इतका सपोर्ट दिला, लोकांच्यामुळेच तर आपण राजकारणामध्ये स्थिर स्थावर होऊ शकलो किंवा आपण पुढे येऊ शकलो. नाहीतर अशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात तर अजिबातच नाही की लोकसहभागातून किंवा लोकवर्गणीतून आपण इलेक्शन लढू शकू. अशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात नाही. परंतु आमच्या बाबतीत ते घडलं की लोकांनी निवडणुका लढवल्या, त्यांनीच फॉर्म भरले, त्यांनीच वर्गण्या गोळा केल्या, त्यांनीच प्रचाराची यंत्रणा लावणं, असं सगळं. माझ्या 2009ची निवडणूक असेल, 12ची असेल, 14ची असेल, तर लोकांनी खूप सपोर्ट केला. असा कोणता क्षण होता की असं वाटलं की आता राजकारणात जावं आणि लिडरशिप करावी? नाही, असं काही नाही. ठरवून काही मी राजकारणात आलो नाही. कोणाला बघून तर आला असेल? नाही, जानकर साहेब आमचे नेते होते. तुम्ही आधी रासप? मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा यशवंत सेना अगोदर चालायची आणि मग राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली 2004 साली. आणि मग तिथून निवडणुका लढायच्या, निवडणुकीमध्ये उभा राहायचं. हे बऱ्यापैकी छोट्या घटकातल्या लोकांना कळायला लागलं की आपण ही निवडणूक लढवायची असते, आमदाराच्याच पोराने आमदारकी लढवावी, ह्याला फाटा द्यायचा आहे, हे नवीन मुलांना कळालं. मी 2009ला, मला वाटते माझं वय 27 असेल तेव्हा, मी तेव्हा पहिली विधानसभेची निवडणूक लढली. आणि निवडणूक लढवायचं असंच ठरलं. मिटकीमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. आमच्याकडे जत्रा खूप असतात ना, बोकडाचे कार्यक्रम खूप असतात. आता सुरू झाले, दिवाळी झाली का वालगाचे कार्यक्रम, यात्रा सुरू झाल्या. आणि मी राजकारणामध्ये येण्याचं कारण, यात्रामध्ये खूप मी जायचो. म्हणजे रात्री 2-2 वाजेपर्यंत, 3-3 वाजेपर्यंत लोक वाट बघायची. म्हणजे काय काय दिवशी तर 2-2, 3-3 यात्रा असायच्या. पूर्वीपासून त्या ठरलेले दिवस आहेत. तर समजा आता ह्या गावातल्या यात्रेत मी गेलोय तर आमच्याकडे गजी ढोलाचा कार्यक्रम असतो. सगळे गजनृत्य, धनगर समाजाचं जे गजनृत्य आहे, ओव्याचे कार्यक्रम, ते दर यात्रेमध्ये असतात. आणि त्या यात्रांमध्ये काही गावात 10 गावं, काही गावात 20 गावं निमंत्रित केलेली असतात. त्यांना नंबर येतात, 10-10 मिनटं त्यांना वेळ दिलेला असतो. आज समजा पडळकरवाडीची घाई लागली तर परत लगेच कुरुंदवाडी, लगेच पारेकरवाडी, ज्या गावची लोक येतात तसे. ते रात्रभर, म्हणजे समजा संध्याकाळी 7-8ला चालू झालं तर ते सकाळी 6ला गजनृत्याची स्पर्धा संपणार आणि मग लगेच जेवायला बसायचं 6 वाजता सकाळी. नाही रात्रभर बोकडं तेव्हा कापलेले असणार, इकडं भाकऱ्या भाजायचं सगळं सुरू असणार. आणि मी तेव्हा राजकारणात एकदम नवीन होतो. आणि मग लोकांना ते आपल्यातलं पोरगा एक आहे, ते सगळ्या लोकांच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्याच्यावर बोलत आहे. ते लोक माझी वाट बघत बसायचे. मी आलो का मग मला बोलावणार, मला बोलायला देणार. मग काय काय गावात मग ह्याला कशाला बोलायला देत यार, हा उलट सुलट करतोय. मग तिथं परत संघर्ष व्हायचा. लोक अरे त्याला बोलू द्या का, त्याला बोलू देऊ नका. मग ते जोपर्यंत आम्ही आपलं बसायचो, जोपर्यंत ते बनत नाही तोपर्यंत आम्ही काय जोर जबरदस्ती कधी करायची नाही बाबा. मग त्यांनी बोला म्हटलं का मग 10-15-20 मिनटं बोलायचं, आपली भूमिका मांडायची. आणि मग परत मग लोक सत्कार करून मग आम्ही पुढं जायचो. अशी ती परिस्थिती असायची. मिटकीमध्ये आमचे यमगर म्हणून आहे, त्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो. आमच्या बरोबर पोपट आबा म्हणून आमच्या झरेचे आहेत, आप्पा माने सेठ, ज्यांचं खरसुंडी ज्वेलर्सचं दुकान आहे. आम्ही तिकडे जेवायला गेलो होतो. मग तिथं बसूनच आमचं ठरलं बोलत, आता आपण ह्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढूया. असं म्हणून विधानसभेची निवडणूक, पण तेव्हा तर सगळी मोठी मातबर लोक नाही म्हणत आपण लढायचीच. मग तिथं आमचं बसून ठरलं आणि मग उद्या आम्ही घोषणाच केली म्हणा चला आता विधानसभा लढायची. मध्ये विधान भवनाचं मागं पोस्टर तयार केलं, माझा फोटो पुढं. आणि मग ते पोस्टर सगळीकडं, तेव्हा काय असं व्हॉट्सअप फेसबुक तेव्हा चालू एवढं नव्हतं, एवढं लोकांच्यापर्यंत नव्हतं. आणि मोबाईल पण ते रेकॉर्डिंगचे मोबाईल होते, नुकतेच आले होते. मग माझी भाषणं लोक रेकॉर्डिंग करायची आणि मग ते सगळीकडे ऐकवायची, ह्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला. मग ते रेकॉर्डिंग मोबाईलचा खूप फायदा झाला आम्हाला तेव्हा. मग ते लोक रेकॉर्डिंग करायचे आणि दिवसभर ऐकायची. मग ह्याचं त्याला, त्याचं त्याला, ते दिवसभर ऐकवायचे. मेंढराट गेलं तर आमचे मेंढके मोबाईल घ्यायला लागले भाषणांमुळे तुमच्या. आता बऱ्याच लोकांच्याकडे आता जे अँड्रॉइडचे फोन आहेत तर ते मेंढके ह्यासाठीच घेते, माझं कुठं काय चाललंय कळायला पाहिजे. अरे बापरे. ते फेसबुकवर आहेत, ते ट्विटरवर आहेत. अनेक मेंढके आमचे ट्विटरवर आहेत. एवढं महाराष्ट्रामध्ये काय घडामोडी होतात त्याच्यावरती व्यक्त होतात, त्याच्यावरती त्यांचं मत व्यक्त करतात. आणि त्यामुळं तशी सुरुवात झाली. आमचं तिथं ठरलं विधानसभा लढायचं आणि आम्ही लढलो. 2009ची विधानसभा. लोकांनी वर्गणी वगैरे दिल्या, लोकांनी खूप सपोर्ट केला. मुंबईवरनं पुण्यावरनं ट्रॅव्हल्स भरून लोक यायची, 15-15 दिवसाच्या रजा टाकून लोक यायची. सांगलीमध्ये आमच्या फळ मार्केटमध्ये असे हजारो लोक आहेत, ते लोक मला वर्गणी द्यायचे. ते सगळे प्रचाराला तिकडं स्वतः यायचे सगळी लोक. अशी ती सुरुवात झाली. आणि नंतर तुम्ही जानकरांच्या पक्षात ऍक्टिव्ह होतात. आणि मी जिल्हाध्यक्ष होतो.
परत मग 12ची जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर मग परत मी भाजपमध्ये आलो. अच्छा. जेव्हा तुम्ही कॉलेजच्या या वयात होता तेव्हा तिथल्या निवडणुका लढवल्या? कॉलेजमध्ये ऍक्टिव्ह होसाल? कॉलेजमध्ये मी ऍक्टिव्ह होतो, पण निवडणुका मी तिथल्या लढवल्या होत्या. मी सांगलीला होतो कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाला, परंतु तिथं माझं संघटन चांगलं होतं. म्हणजे तिथनंच सुरुवात झाली संघटन जमवायची? संघटन MG हॉस्टेलला मी काही दिवस राहिला होतो. MG हॉस्टेल म्हणजे काय, सांगली जिल्ह्यातलं सगळं, सगळी मुलं तिथंच, सगळे जे टॉपर सगळ्या विषयातले ते तिथंच मुलं असायची. महात्मा गांधी विद्यार्थी वसतिगृह, त्या वसतिगृहानं अनेक मुलांना घडवलं आहे. अनेक मुलांना ते काय असं एकदम चळवळीचं केंद्रच होतं. तिथं काय फक्त राहायची सोय होती, जेवायची सोय नव्हती, परंतु तिथं मुलं एकमेकांची खूप काळजी घ्यायची. मी सकाळी 6ला बाहेर पडायचो सांगलीत हॉस्टेल असल्यावर, रात्री 11-12 सगळ्या शहरात फिरून सगळ्यांना भेटून यायचो. मी 11-12वीला असतानाच मला सांगलीत ती समाजाची लोक मला मिटिंगला घ्यायची. तो काय म्हणतोय बघा, गोपीचंद काय म्हणणं आहे बघा, अशी चांगली जाणकार लोक माझं मत घ्यायची. आणि मग काय आम्ही भूमिका मांडली तर ते ऐकायची लोक, आम्हाला सल्ले पण द्यायचे. पण सांगलीत मी सगळ्या लोकांना फिरायचो. पहिल्यांदा सायकल होती माझ्याकडं, सायकलवरनं मी सगळ्यांना भेटायचो सांगलीत. म्हणजे आत्ता जे सगळे प्रतिष्ठित लोक आहेत सांगली शहरातली धनगर समाजाची, त्यांना मी किमान आठवड्यातनं एकदा तरी जाऊन भेटायचोच. सायकलवर काय काम नसायचं, पण जाऊन भेटायचो, त्यांच्याशी बोलायचो, त्यांच्याशी चर्चा करायचो. किंवा काय जयंतीचा कार्यक्रम आला, कुठला समाजाचा काही कार्यक्रम असला, जानकर साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सांगलीत आम्ही घेतला होता पहिल्यांदा. मला आठवते ते नितीन बानुगडे साहेब हे आले होते वाढदिवसासाठी, त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आम्ही. पहिला वाढदिवस त्यांचा, म्हणजे कधी त्यांचा वाढदिवस साजरेच ते करत नव्हते. आम्ही त्यांना विनंती केली, आम्ही तुमचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा करतो. मग तसा तो शाहीन शेख म्हणून माझा एक मित्र होता सांगलीचा, त्यांनी आम्ही सांगलीमध्ये त्यांचा पहिला वाढदिवस केला. आणि नितीन बानुगडे साहेब त्या कार्यक्रमाला आले होते प्रमुख वक्ते म्हणून, एसटीनं आले होते, आणि त्यांचं मानधन 1000 रुपये होतं. मग ह्या कॉलेजच्या वेळेत तुम्ही एवढं ऍक्टिव्ह होतात, संघटनही तुमचं बनलं होतं, मित्रही बनले असतील, अजूनही आहेत कॉन्टॅक्टमध्ये? मित्र माझे सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सगळे मित्र खूप आहेत. अजूनही वेळ देता त्यांना? नाही, आता वेळ कमी मिळतो, पण भेटतो मी सगळ्यांना. ते पण येऊन भेटतात, मी भेटतो. अच्छा. मित्रांची काही अडचण नाही, मित्रांची संख्या खूप आहे. आणि जीवाभावाचे आहेत. बरोबर. आणि रोज नवीन नवीन होतच राहतात. आता राजकारणात कोण मित्र झालेत मग? राजकारणात काय, सदाभाऊ खोत तुमचे खूप चांगले मित्र आहेत. माझे खूप चांगले मित्र आहेत. कशी मैत्री जमली? सदाभाऊंच्या विषयी मला माहिती नव्हती, पण 2009ला मी जेव्हा रेडालोसमधून उभा राहिलो तेव्हा एक मी कार्यक्रम ठेवला होता, त्यामुळे ते सदाभाऊंना बोलवायचं. मग सदाभाऊ मला तेव्हा माहीत नव्हते. म्हणजे सदाभाऊ सांगलीतली आमची जी मुलं होती ते म्हटलं की सदाभाऊंना आपण बोलवू. तेव्हा मी पत्रिकेत नाव टाकलं सदाभाऊ खोत, तर ते काय त्या कार्यक्रमाला आले नव्हते. परत मग निवडणूक झाली 2009 नंतर, आणि मग आमची भेट झाली. मग दुष्काळी मोर्चे इकडं तिकडं, मग सदाभाऊ एकदम अग्रेसर असायचे या सगळ्या विषयामध्ये. मग राजू शेट्टी साहेब, असं सगळं ते आमची एकदम दोस्ती तिथून झाली. मग सदाभाऊंनी पण खूप संघर्ष केला आहे. म्हणजे मला वाटतं एक 25-30 वर्ष तर ते एसटीनंच फिरत होते राज्यभर. जेव्हा ते महाराष्ट्रात लोकांना काय वाटतं ही अशीच लोक आलेली आहेत, असं नसतंय. जेव्हा फोन नव्हते, पत्र पाठवून ते ठरवायचे कार्यक्रम कुठं घ्यायचा आहे, कुणाला बोलवायचं, त्यांना पत्र पाठवायचं अगोदर महिनाभर, असा असा कार्यक्रम मग तुम्ही या. मग ते एसटीनं ट्रकानं तिकडे ते पोचायचे. महिना गेले, 2-2 महिने गेले, ते परत येत नव्हते घराकडं. निरोप द्यायची पण व्यवस्था नव्हती. बरोबर आहे. ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आणि सदाभाऊ हा एकदम लढणारा माणूस आहे. आज एवढे लोकांना जो न्याय मिळाला आहे शेतकऱ्यांना, त्यामध्ये सदाभाऊंचा खूप मोठा वाटा आहे. दुधाला दर असेल, ऊसाला दर असेल, कितीतरी मोठे विषय आहेत, कापसाला दर असेल. हे कारखानावाले किती दादागिरी करायचे. 300 रुपये, 200 रुपये, 500 रुपये एक टन ऊस असायचा. आज 3-3 हजार, 3,500. आता तो दरच मोदी साहेबांच्यामुळं तो एकदम FRP फायनल करून टाकला आहे. आता आंदोलन करायची गरज नाही. कुठं आंदोलन आहे? शेतकऱ्यांचा आता ऊसाच्याबद्दल तक्रारच नाही. परंतु जेव्हा मोदी साहेब यायच्या अगोदर हे सगळा संघर्ष सदाभाऊंनी केला. आणि त्यांची आमची दोस्ती खूप चांगली आहे. आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी असतो आणि आम्ही कायम राहू. संघर्ष तुमच्याही आयुष्यात होता कसं? म्हणजे घरातलं वातावरण, नंतर शिक्षण असेल, हे सगळं घराचं काय आहे, माझी फॅमिली खूप तशी मोठी आहे. म्हणजे माझे वडील धरून 5 चुलते. एक तर 7 नंबरचे होते तर ते लहानपणी वारले होते, तर 5 चुलते. एकदम मोठी फॅमिली आहे.
म्हणजे आम्ही चुलत भाऊ मिळून 17 जण आहे. 12 आम्हाला बहिणी, मला सख्खी बहीण नाही. आम्ही 3 जण. माझे वडील प्राथमिक शिक्षक, माझी आजी आणि आजोबा शेती करायचे. पण माझी आजी खूप अशी देवधर्म करणारी होती, देवाला मानणारी होती. आजही लोक समाधीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावातून येतात. असं एकदम तिचं म्हणजे एकदम देवाच्या बाबतीमध्ये तिची खूप श्रद्धा होती आणि तिला लोक खूप मानत होती. अच्छा. माझे सगळे चुलते हे काय शिकलेले नाहीत. म्हणजे कोण मेंढ्या, कोणाकडं बैल, कोणाकडं शेती, असं त्यांच्याकडे सगळी जबाबदारी होती. माझे वडील 6 नंबरचे, तर ते शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक. ते तेव्हाची जुनी 11वी शिकले होते. 11वी नंतर D.Ed होतं, तर D.Ed करून ते प्राथमिक शिक्षक झाले. तर माझी आई तर आजोळ माझं पडळकरवाडीचं आहे. म्हणजे आमचं घर हे 50 फूट अंतर सोडलं तर माझ्या मामाचं घर आहे. म्हणजे वाडीतल्या वाडीतच, म्हणजे एकच कारंड्याचं घर आहे, ते माझं आजोळ आहे. आणि आम्ही 3 भाऊ. माझा मोठा भाऊ तो एक्सपायर झाला आणि आम्ही आता 2, माझा मोठा भाऊ तो दुसरा ब्राह्मण आणि मी 3च आहे. मला काही सख्खी बहीण नाही. त्यामुळे फॅमिली बॅकग्राऊंड त्यांना राजकारणाचा काही विषयच नाही ना. पण अशा एका कुटुंबातनं गोपीचंद पडळकर पुढे येतात, महाराष्ट्राला माहिती होतात. घरातनं सुरुवातीच्या काळात सपोर्ट मिळाला होता? नाही काय, त्यांना म्हणजे राजकारण हा विषयच माहित नाही ना. मग नोकरी कर, शिक्षण कर असे वडील माझे वारले होते. वडील नाहीत. माझा मोठा भाऊ तर 96ला वारला, मी 6वीला 7वीला असताना. म्हणजे माझे वडील प्राथमिक शिक्षक, 1991ला त्यांना ब्रेन ट्यूमर झाला. म्हणजे फॅमिली आमची एवढी डिस्टर्ब झाली. म्हणजे आमचं एक चांगलं सदन व्यवस्थित होतं. आता वडील शिक्षक, घरी 10-20 जनावरं, आमची आई पूर्ण वेळ शेतात काम करणारी, असं एकदम चांगलं व्यवस्थित होतं. अचानक ते ब्रेन ट्यूमर झाल्यामुळं त्यांना काय करताच आलं नाही. मग त्या दवाखान्यात ॲडमिट, सांगलीला 8-8 महिने दवाखान्यात असायचे, मिशोर हॉस्पिटलला. परत ते डॉक्टर सिरीज चव्हाण म्हणून त्यांच्या तिकडे दवाखान्यात शिफ्ट झाले. म्हणजे त्यांच्या दवाखान्यातले पहिले पेशंट माझे वडील. मग पैसे द्यायला नसायचे. मग त्या दवाखान्याच्या ह्याच्यात सगळं नोकरी नाही आणि इकडं जमीन विकायची वेळ आली. 8 एकर जमीन आमची दवाखान्यासाठी विकली, वडिलांच्या दवाखान्यासाठी. आणि वडील आजारी, तोपर्यंत माझा मोठा भाऊ आजारी पडला. त्याला काय वेळ, इकडं तिकडं ते दवा पाणी इकडं तिकडं बघून तो वडिलांच्या इकडं दवाखान्यात असायचा, पैसे जुळणी करा इकडं. तेव्हा आम्ही तर लहान होतो. मी तर 4वी-5वीला असेल, माझा मोठा दुसरा भाऊ 6वी-7वीला असेल. ते फॅमिली पूर्णपणे डिस्टर्ब होऊन गेली. 1996ला असा प्रसंग आला, माझ्या भावाचं ग्रॅज्युएशन झालं होतं. तो पहिलवान होता, तालमीत पण होता तो सांगलीला. मग तो दवाखान्यात आजारी सगळं, पण तो अनुकंपाखाली. आता माझे वडील प्राथमिक शिक्षक, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मग त्यांचा अनुकंपाचा क्लेम लागला, माझ्या भावाचा क्लेम लागला अनुकंपाचा. आणि मग ज्या दिवशी माझ्या भावाला जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ क्लर्क म्हणून त्याला ऑर्डर आली आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता. म्हणजे ज्या दिवशी ऑर्डर आली त्या दिवशी माझ्या भावाचं निधन झालं होतं मोठ्या. आणि मग परत ते 96ला झालं. 2002ला माझे वडील वारले. आम्हाला कोण म्हणजे बाबा असं करू नका, तसं करू नका. आई तर पूर्णपणे रानात काम करणारी, तिला की माहीतच नाही ना राजकारण कसं काय आहे. मग आम्ही काय करतोय तिला हे पण माहीत नाही. गावातील लोक जाऊन सांगणार हे असं करते तसं करते, ते आपली टेन्शनमध्ये असायची घाबरून. हे केसेस, भानगडी, पोलीस रोज सारखे घरावर लाथा घालणं. आई 8-8 दिवस दुसऱ्याच्या घरी झोपायची, पोलीस एवढे त्रास द्यायचे. पण आई कधी म्हटली नाही का बाबा तुम्ही करू नका, असं करू नका, चला तुम्ही लोकांसाठी करताय तुम्ही करा. पण ती एकदा पण म्हटली नाही की तुम्ही हे करू नका म्हणून. पण ते आमचं बाकीचं बॅकग्राऊंड आणि घरातलं माझे चुलतेवर कोणीच गावचं सरपंच पण नव्हतं. ग्रामपंचायतीचे सदस्य मला वाटते माझे चुलते झालेत पडळकरवाडीच्या ग्रामपंचायतीचे. नाहीतर काय आमचं पडळकरवाडीच्या राजकारणात पण आम्ही सक्रिय नव्हतो, काही नव्हतं. जे कामात आईचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरला नंतर तुम्हाला? नाही आई म्हणजे आईमुळंच आम्ही आता आई एवढे रानामध्ये सगळं. म्हणजे आता वडील तर आजारी पडले, अख्खी फॅमिली पूर्ण डिस्टर्ब सगळी. 8-8 महिने आई दवाखान्यात असायची. इकडं मी आमची जनावरं इतकी होती तेव्हा मला अजून आठवतं आहे. मी सगळं शेतातलं काम करून मी शाळेला जायचो. आणि मग स्वयंपाक करायला कोण नसायचं. मग इकडं चुलत्याच्याकडून स्वयंपाक करून आणा, मामाचे घरातून आणा, असं करून मग ते 7-8 महिने जायचं. माझी आईची आई मग ती कधी तर वयस्कर होती, ती मग स्वयंपाक करून द्यायची. मग परत शाळेला जायचं झऱ्याला चालत. 7 किलोमीटर आमच्यापासून झरे म्हणून गाव आहे तिथं, जिथं मी आता राहतो तिथं आमची हायस्कूल होतं. म्हणजे तिथं आम्ही म्हणजे आमच्या वाडीतली सगळीच मुलं चालत जायची तिथं. 7 किलोमीटर जायची, संध्याकाळी 7 किलोमीटर परत यायची. मग असा तो प्रसंग होता. पण आईने आम्हाला सपोर्ट केला. शेतातलं सगळं काम आईच करते ना.
आता पण तीच करते, आम्ही पण कधी जात अजूनही शेत पाहतात ते नाही. तेच बघते सगळं शेतातलं. आता तर त्या सरपंच झाल्यात. ते आता काय झालं, गावात 1-2-3 लोक प्रभावी इच्छुक होते. मग ते काय झालं, लोकांनी मला भांडणच मिटना, मग त्यांनी ते नाव काढलं. मग ते आईचं काय सरपंच व्हायचा विषयच नव्हता. मग ते म्हणले आता भांडण मिटवायसाठी काय करायचं, तर मग आता आईला सरपंच करूया, मग भांडण मिटा. असं ते तिथले बाबा मास्तर म्हणून आहेत, त्यांनी विषय मांडला. म्हणलं मग आम्ही मला आवाज कशात नाही, म्हणले ते याच्यावर भांडण मिटते. मग आता असते वाडीत सगळं, वाडीतलं कामकाज बघते. मग तुम्ही शेती करता मग आता? पडळकरवाडीतली शेती आई बघते, मी झऱ्यात राहतो तिथली शेती माझा भाऊ बघतो. अच्छा. मी कधी आपलं नुसतं आपलं चक्कर मारायची वेळच मिळत नाही ना. हां, रात्री 1-2 वाजतात मला घरी यायला, आणि मला ते शक्यच होत नाही. परंतु शेतामध्ये चांगलं आंबा वगैरे खूप 4-5 आंब्याची रोपं लावलेली आहेत आम्ही, चांगले नारळाची झाडं बाग आहे, नंतर सीताफळ आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, द्राक्षाची बाग आहे. तुमचे सगळे मित्र पैलवान आहेत असं कळतंय. तुम्हाला ही कुस्ती आवडते का? नाही, मी सांगलीला होतो तेव्हा पैलवान संभाजीप्पा पवार यांच्या तालमीकडे मी रोज जायचो. संभाजीप्पा पवारची खूप क्रेज होती, म्हणजे गोर गरीब लोक सगळे आप्पांच्या बरोबर असायचे. सांगलीचं राजकारण मी कॉलेजला असताना बघितलं की आप्पा तेव्हा आमदार होते, आणि गरीबाला कोण नसेल तिथं आप्पा म्हणजे स्वतः यायचे ओपन जीपमधून त्यांच्या, आणि मी तिथंच तालमीतच असायचो. त्यामुळं सगळे पैलवान माझे मित्र आहेत. अच्छा. आता कामी येतच असतील. आणि माझ्या पडत्या काळात संभाजी पवार आप्पांनी इतका सपोर्ट मला केला, ते 100 पैलवान माझ्याबरोबर पाठवून द्यायचे. मी एक पोरगा, एक सामान्य, माझा अर्ज भरायला तुम्ही पहिला फोटो बघितला तर माझ्यावर सगळे पैलवानच होते, सगळेच गार झाले. अरे एवढे पोरं सगळे पैलवान, शक्ती प्रदर्शनच झालं की मग. हां, सगळे पैलवान आप्पांनी पाठवून दिले होते. त्या फोटो पण माझ्याकडे असेल कुठेतरी. सगळे एकदम लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे पैलवान फॉर्म भरायला सगळ्यात पुढं. आणि कुठं काय झालं का ते यायचे संघर्षाच्या काळामध्ये. त्यामुळे बरेच माझे मित्र सगळे पैलवानच आहेत. तुम्ही पण जाता तालमीत? कुस्ती आवडते तुम्हाला? नाही, कुस्ती आवडते. मी प्रत्येक फळावरती जातो, जिथं कुठं शक्य आहे मदत करणं तिथं मी पैलवानांच्या बाजूने असतो. अच्छा. तुम्हाला ॲक्टिंगही आवडते असं दिसतंय, म्हणजे तुमचा जो पिक्चर आला होता मध्ये धुमस, ज्याची स्क्रिप्टिंग तुम्ही केली, ॲक्टिंग पण तुम्ही केली, प्रोडक्शन तुम्ही केलं. काय झालं, ते अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा आम्ही जो राज्यभर केला, मी ते सगळं सर्च केलं होतं. ते काय आंदोलन असंच उगाच उभा केलं नव्हतं. धनगर आणि धनगड जे पण धनगरचं धनगड झालंय, रचड झालंय, पण कसं झालंय ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण राज्यामध्ये सर्च केलं. तिथल्या तहसीलदारांना अर्ज दिले, तिथल्या प्रांतांना अर्ज दिले, तिथल्या जात पडताळणी समितीला अर्ज दिले, आणि कलेक्टरना. तेव्हा तुम्ही धनगडांचे दाखले दिलेत किती, धनगडाचा दाखला तुमच्याकडून कुणी काढलाय का, तर नाही. ते सगळ्यांनी लिहून दिलं तहसीलदार प्रांतांनी की आम्ही धनगडाचा दाखला दिला नाही. आम्ही जात पडताळणी समितीला अर्ज केले, तुम्ही धनगडाचा दाखला दिला का, नाही आम्ही एक पण दिलं नाही. कलेक्टरना पर्यंत अर्ज दिला की जनगणना जी झालेली आहे 81ची, 91ची, 2001ची, 2011ची, ज्या जनगणना झालेल्या आहेत किंवा त्याच्या मागच्या 1931ला जेव्हा जातनिहाय जनगणना इंग्रजांनी केली होती, त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना झाली नव्हती, तिथून पुढच्या जेवढ्या जनगणना झाल्या त्याची माहिती द्या, त्यात काही धनगड आहेत का, तर त्यात त्यांनी माहिती दिली की होय धनगड आहेत. अरे इकडं तहसीलदार म्हणतोय दाखला दिला नाही, प्रांत म्हणतोय दाखला दिला नाही, तिकडं जात पडताळणी समिती म्हणते दाखला दिला नाही, कलेक्टर म्हणते धनगडांची नोंद आहे. म्हणजे हेच काहीतरी गेम दिसते. परत आम्ही आदिवासी विकासमधून माहिती काढली तर त्यांनी सांगितले 52,000 धनगड राज्यात आहेत. ते असेच फेक. मग पडळकरवाडीत पण 4 धनगड आहेत असं त्या रेकॉर्डला आलं. आणि मग त्याच्यावरती सर्च करून आम्ही आंदोलन तयार केलं, आणि मग परत आम्ही भूमिका मांडायचो. 32 सभा घेतल्या आम्ही हेलिकॉप्टरने 2018 साली. मग आता परत म्हटलं आता जायचं कसं लोकांच्याकडं, आपल्याला काय राजकीय भूमिका पण यातनं मांडायची आहे, समाजाची भूमिका मांडायची आहे. आपण तर सगळीकडे जाऊ शकत नाही. 32 सभा केल्या आणि सगळीकडे आपण पोचणं शक्य होत नाही. मग आपण एक पिक्चर काढू म्हटलं, आपल्याला जी काय मांडायचं ते पिक्चरमध्ये मांडू. आणि मग आम्ही महाबळेश्वरला 3 दिवस थांबलो. सगळं पिक्चर काय आहे, स्टोरी आम्ही लिहिली, स्क्रिप्ट सगळी लिहिली. आणि मला वाटतं एकदम कमी वेळात तयार केलेला पिक्चर आहे. 45 दिवसात पिक्चर तयार करून शूट करून तो प्रदर्शित पण झाला. डायरेक्टर उत्तमराव जानकर होते. हां, ते होते, मी होतो, आणि मग ते बाकीची टीम सगळी होती. तुमचं गाणं पण पाहिलं, फार रोमॅन्टिक गाणं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिंग आणि डान्स पण केला. किती वेळ लागलं शिकायला हे डान्स वगैरे? नाही, शिकायला काय लागतं का, म्हणजे ऍक्टिंग आली बरोबर शिकायला काय, त्यात तिथंच रिहर्सल करून 1 तासभर अगोदर. हां, अरे बापरे. म्हणजे राजकारणात आला नसतात तर ऍक्टर झाला असतात का? राजकारणात आलो नसतो तर काय झालं असतं, आता काय सांगता येतं. दुसरी पोरं गर्दी तेच केलं असतं, काय करणार आहे.
कुठं तर नोकरी शोधली असती नाहीतर काहीतरी केलं असतं. म्हणजे मी व्यवसायामध्ये होतो तो व्यवसाय केला असता. मग फ्री वेळेमध्ये काय करतात पडळकर? म्हणजे सिनेमा, सिरीज? फ्री वेळच कुठं आहे? नाहीच आहे. मोकळा वेळच सिनेमा नाही. मी बोलतो तो काश्मीर फाईल बघितला असेल, हां, तो पिक्चर बघितला असेल आम्ही शेवटचा. अच्छा. बाकी असं क्राईम सिरीज वगैरे काही नाही बघत? द केरळा स्टोरी एक बघितला. हां. क्राईम नाही, काहीच बघत नाही. नाही. मालिका बघत नाही, हं. मग पिक्चर बघत नाही. अच्छा. गाणे वगैरे आवडतात? गाणी ऐकतो आम्ही गाडीत. कोणतं गाणं आवडतं? नाही सगळे ऐकतो असंच. एखादं दादा कोंडकेची सारखी लावतो आम्ही गाडीत गाणी. एखादं तरी गाणं म्हणून दाखवा मला. नाही नाही म्हणून दाखवायचं नाही, पण दादा कोंडके आम्हाला खूप आवडते. हां. म्हणजे काय असं आवडतं दादा कोंडकेंचं की? काय माणूसच वेगळा होता ना, असा कलाकार होणेच नाही. सांगलीतले इनपुट्स असे सांगतात की मुस्लिम समाजाच्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये प्रेषक म्हणून गोपीचंद पडळकरांचं नाव असतं. तर हे आम्हाला फार विशेष वाटलं पाहताना. गावगाड्यातल्या मुस्लिमांकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे एकीकडे तुम्ही लव जिहादचा मुद्दा काढता, तुम्ही मागे जिमच्या बद्दलचं वक्तव्य केलं होतं की हिंदू मुलींनी जिममध्ये जाऊ नये. म्हणजे असं याचा अर्थ आम्ही असा काय घ्यायचा की जिम ट्रेनर जे असतात मुस्लिम आता समाजातले? एक आमच्या सांगलीतलंच उदाहरण आहे मिरजेतलं. तो जिम ट्रेनर त्या आईला पण घेऊन गेला आणि मुलीला पण घेऊन गेलाय. मग तुम्ही सरसकट सगळ्याच सरसकट मुस्लिम समाजातल्या ट्रेनरला असं सरसकट समजता नाही. की लव जिहाद करतात? नाही 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 सरसकट नाही, पण तुम्ही पण काळजी घ्यायची आवश्यकता आहे ना मुलींनी. परत वेळ गेल्यानंतर त्याला उपयोग नाही ना त्या गोष्टीचा. तुमची फसवणूक होऊ नये, तुमच्यावरती अन्याय होऊ नये, परत हे सगळ्या चर्चा करून काही उपयोग होत नाही ना. असे अनेक उदाहरणं आहेत. ती काय मी काय असं काय, पण हे एक उदाहरण घडलं पण मग ते सर्व समाजाला गृहीत धरलं जातं. नाही 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 पण समाजाने त्याची काळजी घ्यायची आवश्यकता आहे ना. काळजी घ्या ना तुम्ही. काय त्यात मी चुकीचं काय बोललोय? चुकीचं काय बोललोय? जर अशा चुकीच्या मानसिकतेचे जिम ट्रेनर असतील तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. घरातल्या लोकांनी पण चिंता करायला पाहिजे. कुठल्या जिममध्ये जातोय, कोण तिथं ट्रेनर आहेत, काय आहे, कितीतरी प्रसंग असे घडत आहेत. त्यामुळे त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हो, पण हे सांगलीतलं एक उदाहरण पाहिलं तर या एका उदाहरणावर असे अनेक उदाहरण, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं. पण हे याचा अर्थ असा घेतला जातोय ना की मुस्लिम समाजातले सरसकट जिम ट्रेनर हे बलात्कारी असतात, लव जिहाद करणारे असतात. कुणी काय त्याचा अर्थ घ्यायचा तो ज्यानं त्यानं घ्यायचा आहे. मला भूमिका मांडायची आहे ना. त्या भूमिकेला काय अनेक कंगोरे असतील, पण याचा परिणाम मुलींच्या त्या सोशल स्पेस वरती होणार नाही का? की तुम्ही म्हणताय की हिंदू मुलींना तुम्ही जिम मध्ये जाऊ तिथं नका. काय ट्रेनर नाहीत का चांगले? ते बघा ना तुम्ही, शोधा ना. ते मुस्लिम समाजातल्या ज्या पत्रिका असतात त्याच्यावरती तुमचं प्रेषक म्हणून नाव बघितलं होतं आम्ही काही पत्रिकांवर. मग काय भारतीय मुसलमान आहेत ना या भारतामध्ये, असं काय नाही. देशावर प्रेम करणारे पण काय आहेत ना. म्हणजे असं आहे गावखेड्यातला जो मुस्लिम समाज आहे. अरे आता आमच्या गावातला त्याच्या अंगात माकोबाई यायची, काय असतं त्यात? त्याच्या डोक्यात हा विषयच नाही ना. काही टक्के लोकांच्या डोक्यामध्ये हा विषय आहे, मग त्याच्याबरोबर बोलायचं नाही का? म्हणजे एका बाजूला पडळकर हिंदुत्ववादाबद्दल पण बोलतात, दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या पत्रिकांवरती पण तुमची नाव असतात. हे विशेष आहे. हे बघा, ज्याला भारताचं संविधान मान्य आहे, भारत माता की जय तो म्हणतोय, वंदे मातरम म्हणायला त्याला काही अडचण वाटत नाही. काय त्याच्याविषयी आमचं काही दुमतच नाही ना. पण ज्याला पाकिस्तान जिंकलं का इकडे फटाके उडू वाटते, ऑस्ट्रेलियाच्या विरोधात भारत हारला का फटाके उडू वाटते, त्याला काय केलं पाहिजे? त्याला ठोकूनच काढला पाहिजे ना. त्याला दुसरा पर्याय काय? जो देशात राहून देशाच्या विरोधातली भूमिका घेतो हे कसं काय चालेल? दुसऱ्या देशात चालेल का? इराणमध्ये, इराकमध्ये, अफगाणिस्तानमध्ये त्याला ठोकून टाकतील की लगेच देशाच्या विरोधात. हितच चालते काही, चला आओ जाओ घर तुम्हाला, काही बोला, आणि परत मग आम्हाला अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, अमुक आहे तमुक आहे. म्हणजे प्रत्येकाला जसं पाहिजे तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करायचा, दुरुपयोग करायचा. तुमच्या करिअरमधला एक कायम तुम्हाला नुकसान देणारा असा पॉईंट ठरलाय का की जेव्हा जेव्हा हा मंगळसूत्र चोरचा आरोप होतो किंवा असे तुम्हाला तुमची थट्टा केली जाते, तर तुम्हाला असं वाटतं तुमच्या पॉलिटिकल करिअरमध्ये मंगळसूत्र चोर या अशा अनेक ठिकाणी हा किस्सा सांगितला जातो आणि त्याचं नुकसान तुम्हाला झालं? काय नुकसान होत नाही. माझं नुकसान काय होतं? त्यांच्यावर काही मटेरियल नाही ना माझ्या विरोधामध्ये. हे का बरं स्टोरी उकरली गेली, तयार केली गेली, काय घडलं होतं? नाही हे काय आहे, हे एक लग्न होतं खरसुनीमध्ये. कटरे म्हणून फॅमिली आमच्या अत्यंत जवळचे आहेत, आणि त्या लग्नामध्ये वाद झाला होता. तर त्या वादात मी नव्हतोच लग्नात. मी 1-1.5 तासानंतर त्या लग्नात पोहोचलो होतो. परंतु तिथं केसेस घालायची पद्धत फार मोठ्या प्रमाणात सुरू होती 2009 नंतर. मी 2009ची विधानसभा लढवली
तेव्हा तिथले जे आमदार होते म्हणजे उमेदवार राष्ट्रवादीचे अपक्ष उमेदवार तर 17 इच्छुक होते राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या पार्टीमध्ये आणि त्या 17 इच्छुकांनी मिळून एक उमेदवार दिला आणि त्यांची आणि आघाडी झाली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्यामुळे हा मतदारसंघ गेला काँग्रेसकडं मग जे राष्ट्रवादीचे इच्छुक होते आणि त्यांनी पाठिंबा देऊन एक अपक्ष उमेदवार उभा केला मग 100% तो निवडून येणार अशी तिथं धारणा झाली तशी परिस्थिती निर्माण झाली परंतु मी निवडणूक लढवली मला कोण जमेतच धरत नव्हतं ना मला 19,950 मतं पडली आणि त्या मतं पडण्यानं 2-2.5 हजार मतानं येणारा उमेदवार पडला आता त्याचा एवढा आकस माझ्यावरती आला की प्रत्येक विषयात केस तर ह्या प्रकरणात 2 केसेस आहेत एक केस खरसुनीत दाखल केली आणि एक केस आटपाडी पोलीस स्टेशनसमोर मारामारी झाली मग तिथे एक केली 2 केसेस एकाच तासाच्या फरकात 307च्या आणि हे 395 मंगळसूत्र चोरलं म्हणून ते काय त्यांना मी त्या ज्यांची माझ्यावर केस आहेत त्यांचे आणि मी त्यांना बघितलं पण नाही आमच्या नात्यातलंच आहे नाही ते तेव्हाच नील झाली त्यात काय विषयच नाही ना जेव्हा एखादी केस होते ओरिजिनल जेव्हा केस एखादी घडते तेव्हा रिकव्हरी होते काय होतं हे काय विषयच नाही ना तो विषय पण संपून गेला ती केस पण मिटून गेली परंतु आता राजकारणात माझ्या विरोधात काय द्यायचं पण तो डायलॉग अजूनही राजकारणात चालणार तो आता बरेच वर्ष चालणार तो त्याला काय आता पर्याय नाही त्याला मोडून काढता येणार नाही जातील लोकांना माहीत आहे ना ही परिस्थिती सगळी लोकांना सगळी परिस्थिती माहीत आहे काय ते आणि ते आमच्या नात्यातलीच लोक आहेत ज्यांची नावानं मला ज्यावर केस दिल्या त्यांचा काही संबंध नाही बिचाऱ्यांचा हे सगळं केस लिहिणार पण ते कलम सांगूनच केस देणारी लोक आहेत अशाच्या कलमानं केस झाली पाहिजे ते काय इथंच घडते अशात नाही राज्यात अनेक ठिकाणी घडतंय गोपीचंद पडळकर पवारांवरती कायम राग व्यक्त करतात विखारी टीका करतात असं का पवारांवर काय राग आहे तुमचा बघा राग वगैरे काही नाही पवारांच्या विरोधात कुणी भूमिकाच मांडली नाही त्यामुळे त्यांना वाटतं गोपीचंद काहीतरी वेगळं बोलतोय अरे सगळ्यांनीच बोललं पाहिजे ना मी बोलतोय ते मी काय चुकीचं बोलतोय मी जे बोलतोय त्याचं उत्तर द्या ना मी बोलतोय त्यातला एखादा शब्द चुकीचा असेल समजा तुम्हाला त्याचं वाटत असेल हे शब्द बोलायला नाही पाहिजे परंतु मी जे काय प्रश्न विचारतोय ह्याची उत्तर कोण देत नाही त्यांच्याकडे उत्तर नाहीत ना त्यांच्या प्रवक्त्याकडे उत्तर आहेत ना त्यांच्या नेत्याकडे उत्तर आहेत किंवा त्यांच्याकडे आहेत त्यांची मानसिकता अशी झाली आम्ही कोणतरी मोठा आहोत आम्ही एवढे वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण करतोय मग आम्हाला कसे काय प्रश्न विचारता माझ्या एवढे यांच्याविरुद्ध प्रश्नच कोणी विचारले नाहीत राज्यात त्यांच्या अखंड राजकीय इतिहासामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा प्रश्न आहे की अरे आमच्यावर कसं काय तुम्ही प्रश्न विचारताय आम्ही म्हणजे महाराष्ट्राचे मालक आहोत आम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे आम्ही म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण आहे आम्ही सांगाल तेच महाराष्ट्रातलं सगळं पुरोगामित्व आहे असं यांची भूमिका आहे मी भूमिका मांडल्यामुळं त्यांच्याकडे उत्तर नाहीत ना मला गोपीचंद पडळकर पवारांना बोलतो गोपीचंद पडळकर असं तुम्ही 50-50 वर्ष सत्तेत आहे मग प्रश्न कोणाला विचारायचे पण तुम्ही प्रश्न विचारताना मुद्दे उपस्थित करताना ज्या टीका तुम्ही खालच्या पातळीवरती जाऊन केल्या की शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे किंवा रात गेली हिशोबात पोरग नाही नशिबात अशा पद्धतीच्या टीका पश्चाताप नाही अरे आपल्याकडे म्हणी आहेत हे काय कुणाला वैयक्तिक म्हणलेलं असते का ते काय मी कधी स्टेटमेंट केलं हे सगळे मोदींच्या विरोधात दिल्लीत बसले होते मग मी तेव्हा हे कोंबडे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांना आउटपुट काय आहे अरे आपलं म्हणी आपण करतो आपल्या म्हणीला वेगवेगळे अर्थ असतात आता कोणी काय घ्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना आपण मराठी भाषा जशी फिरवल तशी फिरते लगेच तुम्ही माझी जीभ घसरली अमुक झालं तर मग ते काही बोलतात तेव्हा काहीच कुणी बोलत नाही पण राजकारणात हा प्रश्न आता मागच्या 15 दिवसापूर्वी रोहित पवारांनी त्या अधिकाऱ्याला दम दिला हा मीच दिला असता तर तुम्ही काय केलं असतं सगळ्या मीडियावाल्यांनी नाही रोहित पवारांनी दिला असता तरी आम्ही न्यूज नाही मी तुम्हाला वैयक्तिक नाही बोलत मी परंतु नाही तसं होत नाही तसं हे मानसिकता बदलली पाहिजे सगळ्यांनीच की बाबानो मी चुकलो तर मला चूक म्हणा ते चुकले तर त्यांना पण चूकच म्हणलं पाहिजे ना पण त्यांना चूक म्हणलं जात नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे चुकले नाही ते ठाकरेची शैली आहे ठाकरे शैली आहे अरे राऊत रोज शिव्या देतोय काय काय रोज बोलतोय त्याच्यात कुणीच काय बोलत नाही गोपीचंद पडळकर जीभ घसरली गोपीचंद पडळकरची खातच्या पातळीवर टीका अरे काय लोकांना कळतंय की सगळंच लोक काय अशीच आहेत लोकांना सगळं आता नॉलेज आहे हे सगळं फेसबुक यूट्यूबमुळे सगळे लोकांना सगळं माहीत व्हायला लागलंय पण असं कधी झालं की एखादी टीका तुम्ही नेत्यांवर केली आणि नंतर पश्चाताप झाला अरे असा हा शब्द वापरायला आतापर्यंत नाही झाला मग अजूनही पश्चाताप नाही झाला जेव्हा तुम्ही जयंत पाटलांवर टीका केली होती तेव्हा अशी बातमी होती की शरद पवारांनी फडणवीसांना फोन केला त्यांच्या कानावर घातलं मग फडणवीसांनी तुम्हाला समज दिली असं काही घडलं हो साहेबांनी सांगितलं की मला बोलू नका म्हणून मी नाही बोललो
त्यानंतर तुम्ही हे टीका टाळल्यात. नाही नाही, 18 तारखेला हे घडलं. 19 तारखेला पवारांचा फोन गेला साहेबांना सकाळी. साहेबांनी मीडियात पण सांगितलं ना पवारांचा फोन आला होता म्हणून. साहेबांनी मला झापलं की बाबा तू काय असं काय बोलू नको. म्हणजे ठीक आहे, मी काय बोलत नाही. आता 18 तारखेला हे झालं. 19, 20, 21, 22ला त्यांनी सांगलीमध्ये सभा घेतली. महाराष्ट्राची सुसंस्कृती बचाव काय काय असं होतं ती सभेत. त्या सभेत काय बचाव केला ते मला तर आई बहिणीने शिवाय दिल्या. गोप्याशिवाय मला त्या स्टेजवरती बोलत नव्हते. बरं ठीक आहे, मी बोललो, तुम्ही साहेबांना पण बोलला, साहेबांच्या सौभाग्यवतींना बोलला खालच्या पातळीला जाऊन. मग माझा प्रश्न काय आहे की मी बोललो तेव्हा पवारांनी फोन केला. मग हे लोक सगळी त्यांच्याच पार्टीची लोक बोलली, जबाबदार लोक बोलली. पवारांनी कोणालाच फोन केला नाही. पवारांनी खेद व्यक्त केला नाही. पवारांनी निषेध व्यक्त केला नाही. जयंत पाटलांनी खेद व्यक्त केला नाही. जयंत पाटलांनी निषेध व्यक्त केला नाही. म्हणजे काय तुमच्या बापाचं राज्य आहे, तुम्ही म्हणाल ते चाललं ना, आम्ही म्हटलं का मग आमचं असं झालं तुमचं तसं झालं, असं कसं होईल? सगळ्यांना सारखाच न्याय पाहिजे ना. भाजपनं शिव्या खायच्या आणि तुम्ही शिव्या द्यायच्या अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. असं कसं ऐकून घेऊ? तुम्ही मोदी साहेबांना बोला. मोदी साहेबांच्या आईवरती यायचा व्हिडिओ केला का नाही? पवारांनी ह्याच्यावर मत व्यक्त केलं, प्रेस घेतली. हे चांगलं नाही, हे शोभणारं नाही. बोलायला पाहिजे होतं ना, नाही बोलले. जयंत पाटील नाही बोलले, कुणीच बोललं नाही. किंवा अन्य कोणी नेते असतील महाराष्ट्रातले इतर पार्टीचे, कुणीच या विषयावरती बोललं नाही. फडणवीसांनी तुम्हाला झापलं असं तुम्ही म्हणता. फडणवीसांची स्टाईल काय काम करण्याची? हेडमास्टर सारखे काम करत असणार, स्ट्रिक्ट असणार. अख्खं राज्य बघतंय ना स्टाईल काय आहे. तुम्हाला काय अनुभव आलाय? जी समोर लोकांना दिसते ती स्टाईल आहे. ती काय आत बाहेर काय स्टाईल नाही त्यांची. त्यांची जी स्टाईल आहे ती लोकांना सन्मान देणारी आहे, सर्वसामान्य लोकांना उभारी देणारी आहे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी आहे. त्यांची काही वेगळी स्टाईल नाही. पण त्याचा आदरयुक्त भीती सगळ्यांना आहे. आदरयुक्त भीती असणे हा विषय वेगळा. तर काहीतरी कोणीतरी करल म्हणून भीती असं नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी आदरयुक्त भीती असणं हे काय रिस्पेक्ट आहे त्यांचा. त्यांची काही वेगळी आता बाहेर काय स्टाईल नाही. त्यांचं काय असेल ते सगळं ओपन आहे. आता शरद पवारही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, फडणवीसही आता मुख्यमंत्री आहेत. दोघांचा कार्यकाळ तुम्ही पाहिला असणार आहे, तर काय फरक दिसतोय तुम्हाला? म्हणजे ऑफकोर्स तुमचे फडणवीस नेते आहेत, पण काय फरक दिसतोय तुम्हाला? तुम्ही आता पत्रकारिता करताय, तुमचा एवढा अभ्यास आहे. पवारांची अशी 1, 2, 3 कामं तुम्ही मला सांगा की ज्याचा राज्यातल्या लोकांना आजही फायदा सुरू आहे. असं 1, 2, 3 त्यांनी मोठे विषय हातात घेतले आणि राज्यामध्ये त्याचा आत्ता फायदा लोकांना होतोय. मी देवेंद्रजींनी केलेले कामं सांगतो. मग लोकांना वाटतं माझा नेता आहे म्हणून मी सांगतोय. बरं, असं तुम्ही व्यापक कामच नाही ना केलं. व्यापक काम केलं असतं तर ठीक आहे ना, मग आम्ही ती भूमिका मांडली असती तुमची पण. समजा आमचं तर 95 ते 99 सरकार आलं भाजपाचं. भाजपला वाटलं की दुष्काळी पट्ट्याला आपण कृष्णा नदीचं पाणी देऊ शकतोय. हे ह्यांना पवारांना का नाही वाटलं? मुख्यमंत्री होते, तुम्हाला सगळे अधिकार होते. आम्हालाच वाटायला अरे तिकडं डोंगर 2 आडवे पाणी कसं येणार? लोकांना वाटायचं कसं काय कृष्णेचं पाणी येईल? पण भाजपच्या लोकांना वाटलं आपण पाणी देऊ शकतोय आणि त्यांनी ती संकल्पना मांडली, ते काम सुरू केलं. भाजपच्या तेव्हाच्या लोकांना वाटलं की आता मुंबई पुणा रस्ता आता केला पाहिजे आपल्याला. लोकांना जाण्यासाठी सुविधा नाही, एक्सप्रेस हायवे केला पाहिजे. नुसतं वाटलं नाही, ते निर्णय केला आणि तो रस्ता पण तयार करून टाकला. आता पण लाखो लोक त्या रस्त्यावरून जात आहेत ना. पवार पण जात आहेत. पवारांना कधी वाटलं नाही की मुंबई पुण्याला पण एक रस्ता केला पाहिजे. मुंबईमध्ये एवढं ट्रॅफिक होतंय, 55 उड्डाण पूल केली पाहिजेत. नाही वाटलं ना आधीच्या लोकांना. का नाही वाटलं? खाडी पूल आहे, पॅरलल एक दुसरं पूल करायला पाहिजे. आता अटल सेतू करायला पाहिजे. देवेंद्रजींना वाटलं अरे बाबा गरज आहे पुढच्या पिढीला. मुंबईमध्ये सगळे बोगदे तयार केले, मुंबईमध्ये मेट्रो तयार केली, मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार केलं, पुण्यामध्ये केली, नागपूरला होते. हे म्हणजे नवीन काहीतरी. आता मराठवाड्याला पाणी चाललंय. कुणाला तर वाटलं होतं मराठवाड्याला पाणी जाईल? समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला द्यायची ही संकल्पना जी देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, हे का त्यांना वाटलं नाही तेव्हा? दुष्काळी तालुके तर सगळे यांच्याबरोबर होते. काय नाही, आज मी तुमच्याशी बोलत असताना बारामती दुष्काळ आहे. कशालाही मोठेपणा हो, हे सगळं खोटं आहे. म्हणजे मी बारामतीली निवडणूक लढवली, मला माहीत आहे. बारामती शहराला लागून टँकर चालू असतात उन्हाळ्यामध्ये. बारामती शहराला लागून. आमच्या आटपाडीचा दुष्काळ गेला, नदीपासून 100 किलोमीटर लांब आहे. आमच्या जतचा दुष्काळ गेला, 100-150 किलोमीटर लांब आहे. तिकडं मंगळवेढ्याचा गेला, सांगोल्याचा गेला दुष्काळ. काही गावं राहिले त्यांना आता निधी दिलाय, नव्याने योजना तयार केली. बारामतीत पाणी नाही. तुम्ही बारामतीची निवडणूक लढवली, तुम्हाला हे मुद्दे कळले असतील. आम्ही बारामतीमध्ये ग्राउंडला गेलो होतो तेव्हा जी बारामती मॉडेल समोर ठेवलंय
ते वेगळं आहे आणि बारामतीची एक वेगळी बाजू हे आम्हाला बघा, दिसली. बारामती शहरामध्ये तुम्ही विकास केलाय, पण किती निधी एका शहराला तुम्ही जर राज्यच तुमच्या ताब्यात असेल, देणारेच तुम्ही असाल, तर विकास करणं काय अवघड. आमच्या मेंढक्याला जरी उद्या अर्थमंत्री म्हणून बसवला, तो सगळं डेव्हलप करून टाकेल की सगळं वाढ काय ठेवलं नाही. पैसे तुमच्याकडे जर 6-7 लाख कोटी तुमच्याकडे असतील, डेव्हलप करणं काय अवघड आहे. पण बारामतीची एक दुसरी बाजू तुम्ही पाहिली, ती काय आहे? दुष्काळ आहे ना, आता पण आहे ना. मी तुमच्याशी मी काय टीका टिप्पणी करतोय अशाचा भाग नाही. आता पण दुष्काळ आहे ना तिथल्या अलीकडच्या सगळ्या गावामध्ये. काय तिथं पाणी नाही. टँकर दरवर्षी तुम्ही आता जिल्हा परिषद म्हणून माहिती घ्या ना, कलेक्टर ऑफिस म्हणून माहिती घ्या पुणे, की मागच्या 5-6 वर्षामध्ये किती टँकर जिल्ह्यात लागले आणि त्यातले जास्त टँकर कुठे आहेत, तर तो बारामतीचाच भाग आहे की जिथं सगळ्यात जास्त टँकर आहेत. अच्छा, पुन्हा जयंत पाटलांवरती येऊया. मागे जे काही प्रकरण झालं त्यानंतर तुम्ही आता बोललास, त्याच्यावरती भाष्य केलं, पण जयंत पाटलांवरती ही टीका केली तेव्हाही तुमच्यावरती टीका झाली की तुम्ही अश्लील भाषेत खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली. जयंत पाटलांशी तुमचा काय संघर्ष आहे? म्हणजे ह्या टीकेपर्यंत वैयक्तिक माझा विषय काहीच नाही ना. आमचे जे विषय चालू आहेत वैयक्तिक काहीच विषय नाही. मागं त्यांनी कारखाना कवटेमंगळाचं घ्यायचं त्यांनी सगळं प्लॅन केलं. कारखाना बंद पण ह्यांनीच पाडला. 110 कोटी रुपयाचं कर्ज होतं त्या कारखान्यावरती. महाकाली साखर कारखाना जो शेतकऱ्यांचा सभासदांचा आहे, 110 कोटी रुपये कर्ज आहे आणि तुम्ही तो कारखाना घेण्यासाठी बंद पाडला. बँक तुमच्या ताब्यात आहे. आता 280 एकर जमीन आहे त्या कारखान्याची. कोर्टानं परवानगी दिल्या जमीन विकायला आणि जमिनीचा दर ठरवला आहे 30 लाख रुपये गुंठा. आता मला सांगा, 110 कोटी रुपये जर तुमचे भरायचे आहेत, तर कोर्टानं 60 एकर जमीन विकायला परवानगी पहिल्यांदा दिली आणि परत 20 एकर जास्त दिली, म्हणजे 80 एकर जमीन विकायला कोर्टानं परवानगी दिली. 80 एकर जमिनीचे पैसे भरले का तो कारखाना डील होतोय आणि मग 200 एकर जमीन राहत्या, कारखाना राहतोय, सभासदांचा राहतोय. तुम्ही नाही म्हणताय तो बंद पाडायचा आणि तो कारखाना आम्हालाच घ्यायचा आहे. कसं चालेल? मी त्या विषयात आवाज उठवला, कारखाना विक्री थांबली. आता तुम्ही जतचा कारखाना 250 एकर जागेतला कारखाना आहे, तुम्ही घेतलाय 40 कोटी रुपयेमध्ये. अरे तुम्ही जिल्ह्याचे नेते आहे, तुम्ही आमच्या तालुक्याला काही दिलंच नाही दुष्काळी, मग तुम्ही कारखाने पण घेताय, मग तुम्ही न्याय कधी देणार आहे? 40 कोटीसाठी. अरे इकडं तुम्ही शेकडो कोटी बुडवताय ना बँकेचे पैसे. ओटीएस करताय, भानगडी करताय, गंगाजळी टाकताय. मग हे टाकायला पाहिजे होतं ना तुम्ही. नसेल तर त्यातले 5-50 एकर 100 एकर जमीन विकून तुम्ही ते बागून घ्यायला पाहिजे होतं. कारखाना तुम्ही सभासदांचा ठेवायला पाहिजे होता. का नाही ठेवला? 250 एकर जमीन आता तिथं 10 लाख रुपये गुंठा दर चालू आहे. पैसे झाले किती सांगा ना. कारखान्याची इमारत वेगळी, कारखान्याचं मशिनरी वेगळी, कारखान्याची गोडाऊन वेगळी, ऑफिसरच्या राहायच्या रूम बांधले त्याची किंमत वेगळी. मग तुम्ही इकडं दिखावा काय करताय? तिकडं संभाजी पवारांचा कारखाना तुम्ही चालवायला म्हणून घेतला आणि ते सगळं लिहूनच घेतलं. आणि ह्याच्यावर कोणी बोलणार आहे की नाही बोलणार? शेकडो कोटी रुपयाचे कारखाने तुम्ही कवडी मोलदारानं घेताय, फसवून घेताय, सत्तेचा गैरवापर करून घेताय. ह्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही. मग बोलायचं नाही कोणी, मग तुम्हाला टार्गेट करणार, मग आम्ही तुमच्यावरती केसेस घालणार, असं ते चालू आहे प्रकरण. कारखानदारांवर यामुळे तुमचा राग आहे असं? नाही, राग असायलाच पाहिजे ना. अरे सभा आत्ता तुम्ही परवा आमचा एक कार्यकर्ता आला होता, शंकर पारेकर, बेवनूरचा. परवाच्या दिवशीच आला होता घरी माझ्याकडं, म्हणजे 3 दिवसापूर्वी. तर तो म्हटला, मी आईला विचारलं, आई आपण सभासद फी भरली, मग तेव्हा ते म्हणले म्हणजे त्याचे वडील दुसऱ्या चाकरीला होते आणि ते पैसे उचल आणले सभासदाची फी भरली. 3,000 रुपये भरली. तेव्हा 4-5 हजार रुपये तोळा सोनं होतं. आता तो हिशोब केला तर 1 लाख रुपयाचा तो सभासदाच्या शेअरची फी होती, किंमत होती. 22,000 लोकांनी शेअर्स घेतले होते. त्यांचा तुम्ही कारखाना टाकताय. त्याचे तुम्ही दिले का पैसे परत? शेअरचं काय केलं तुम्ही? तुम्ही लोकांच्या गाड्यावरती कर्ज काढले, ट्रॅक्टरवरती, ट्रकावरती कर्ज काढले. 110 लोक ते अशी की आता त्यांच्या उतार्यावर बोजा चढलाय. कारखाना पण नाही, बोजा तुमच्या उतार्यावर आहे. ह्याला कोण न्याय देणार आहे की नाही देणार? आणि म्हणून मी आता सगळी कायदेशीर प्रक्रिया, सगळी माहिती काढून मी आता कोर्टात जातोय. रस्त्यावरची पण लढाई लढतोय आणि कोर्टात पण जातोय. ह्या विषयावरती ह्यांनी बोलायचं नाही कोणी. आम्ही जिल्ह्याचे मेन लोक आहोत, लीडर लोक आहोत. आमच्या घरात एवढी वर्ष सत्ता पाणी भरते. कलेक्टर ऑफिस, जिल्हा नियोजन म्हणजे आमचीच प्रॉपर्टी आहे. अशा आविर्भावात लोक वागतायत. यांना प्रश्न विचारायचा नाही. मी प्रश्न विचारतोय, लोकांना शहाणा करतोय, हे यांना खटकतंय ना. दुसरं काय? ह्यांची अवस्था अत्यंत दयनीय सुरू आहे. त्यामुळे त्यांचा रोष आहे माझ्यावरती.
हा जो रुबाब होता, आम्ही कोणीतरी आहे, आम्ही लई मोठी आहे, मी सगळं सांगतोय लोकांना समजून, अरे हे कोण नाहीत, हे डरपोक आहेत, हे भित्री आहेत, हे घाबरट आहेत, त्यांच्या हातात काय नाही, हे डाकू आहेत, सांगतोय ना लोकांना कळायला लागले, अरे खरं आहे, हे सांगतोय ते खरं आहे. लोक जायची बंद व्हायला लागले आता घराकडं, मागं फिरायची बंद झाली, फटाकडे उडवायची बंद होतील, उद्या ढोल वाजवायचे बंद होतील, लोकांना ते नको आहे. पण हे करताना हिंमत लागते. जरी तुम्ही राजकारणात आहात, नेतृत्व तुमच्याकडे, पण एक पाठिंबा लागतो. तसा पाठिंबा तुम्हाला आहे फडणवीसांचा किंवा इतर कोणत्या नेत्यांचा पक्षात? बघा, फडणवीस साहेबांचा तर पाठिंबा आहेच. तुम्ही माझ्याला मग चुकीचं बोलतोय त्याला आहे का? चुकीचं बोलतोय त्याला तुम्ही म्हणजे मी काय तर चुकीचं बोलतोय फडणवीस, त्या गोष्टीचा विषय नाही. परंतु लोक पण माझ्याबरोबर आहेत चांगल्या पद्धतीनं. जेव्हा जेव्हा बाका प्रसंग येईल तेव्हा लोक माझ्या ताकदीनं बरोबर उभं राहतात, त्यांच्या तोंडाला फेस आणतात. त्यांना ते जुळं ना मला डॅमेज करायचं, मला बाद करायचं, ह्यांना जुळं ना, सगळी अख्खी पार्टी कामाला लागते, तरी आमची पोरं त्यांना ऐकत नाहीत. साहेबांना तर पाठिंबा मला सपोर्ट सगळी कामं करण्यासाठी तर आहेच, त्याबद्दल काही दुमतच नाही. हो, पण पवारांशी नडणं, जयंत पाटलांशी मला त्याचं काय वाटत नाही, अजिबात काय वाटत नडणं, ह्याचं पाठिंब्याशिवाय होत नाही. ह्याचं मला कधीच अजिबात काही वाटत नाही. आणि कसलंही काय वादळ उठलं तर मी संध्याकाळी निवांत झोपतो, मला त्याचं कधी काही टेन्शन पण वाटत नाही, कधीच नाही. माझ्या आजूबाजू लोक असते त्यांना माहीत आहे, अजिबात नाही, कधीच मी 1 मिनिटाचं टेन्शन घेत नाही. धमक्या येतात कधी? धमक्या ते असे आपले फोनवर रेकॉर्डिंग करायसाठी ते करत राहते, पण ते आली कधी धमकी जिवे मारण्याची? नाही, ते जिवे मारणाऱ्याला परत ते पाया पडते 10 मिनिटानंतर, त्यांना माहीत आहे. सांगलीमधलं राजकारण पाहता सांगलीमध्ये असं आहे का, तुमच्यासोबत घडतं का की जयंत पाटील सांगतायत इतर नेत्यांना की गोपीचंद पडळकरांना बोलायचं नाही, असं विशाल पाटील आणि विश्वजित कदम जेव्हा तुमच्याशी बोलत होते, परवा ते काय झालं, SP ऑफिसचं उद्घाटन होतं, देवाभाऊ येणार होते, आणि तेव्हा मी हे सगळे लीडर अगोदर आले, मी थोडा लेट आलो. तिथे हे सगळेच होते, जयंतराव, विशाल पाटील खासदार, विश्वजित कदम, बाकी सगळे आमच्या जिल्ह्यातले आमदार. मी आलो, मी काय माझ्या पद्धतीनं मग ते विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा म्हणजे काय कसं काय चाललंय, म्हणलं ठीक आहे, बरं आहे, माझ्याबरोबर बोलले. जयंतराव परत म्हणायला लागला की अरे त्याबरोबर बोलू नका, त्याला एकटा पाडा. आता ही कुठली संस्कृती आहे सांगा? हे कोणी सांगितलं तुम्हाला? त्याला जाऊ द्या, सांगितलं कुणी हा विषय नाही, त्यातलेच कुणी तर मला सांगितलं ना. परंतु ही वृत्ती कुठली आहे? महाराष्ट्राला तुम्ही सांगताय की आम्ही सुसंस्कृत आहोत, आमच्यावर संस्कार आहेत, हे संस्कार आहेत का? बरं, माझ्याबरोबर कोणी बोलणं न बोलणं हा माझा विषयच नाही ना. मला काय फरक पडतोय कोण बोलला नाही बोलला तर? मी नमस्कार पण घालत नाही कोणाला समोरनं घातल्याशिवाय, मी एवढा सन्मानानं राहतो, राहायलाच पाहिजे. मी नमस्कार पण घालत नाही, कोणाकडे बघत पण नाही, आणि मी ते करतो ते आमच्या लोकांनी करावं अशी माझी भूमिका असते. कोणाला तर उगाच मागं लागलं नमस्कार असं काय करत बसू नका. आणि त्यामुळं पण तुझी वृत्ती काय आहे, तुम्ही त्या सगळ्या ह्याला एकटा पाडा. अरे मी एकटाच आहे ना, एकटा पाडायचं काय संबंध आहे? मी एकटाच येतो, एकटाच भिडतो, नडतो, माझी भूमिका मांडतो, मांडलेली भूमिका मागे घेत नाही, मी एकटाच असतोय ना. म्हणजे ह्यांची मानसिकता काय बघा ना, विचारा त्याला परत भेटल्यानंतर काय. तुमचा सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष RR पाटलांशी झाला, पण तेव्हा तुम्ही त्यांच्यावरती अशा टीका करत नव्हतात, पण जयंत पाटलांवरही टीका करता. हे बघा, RR पाटलांच्या बरोबर माझा संघर्ष खूप झाला, आणि खूप टोकाची टीका मी करायचो तेव्हा पण. तेव्हा हे सगळे मीडिया नव्हते. परंतु ज्या दिवशी RR आबांचं दुर्दैवी निधन झालं त्या दिवसापासून मी तो विषय सोडून दिला. मी एकदाही ना त्यांच्यावरती ना त्यांच्या कुटुंबातल्या लोकांच्यावरती कधीच टीका करत नाही, काहीच विषय नाही. मी तो विषय पूर्णपणे सोडून दिला. उलट जयंतरावनी त्या फॅमिलीला खूप त्रास दिला त्यांच्या. हे कुठलं तत्व आहे सांगा ना तुम्ही? तुमच्या RR बरोबर स्पर्धा असेल ना, पक्षातल्या पक्षात किंवा हे RR बरोबर तुमची स्पर्धा होती, ठीक आहे, तुम्ही काय तुमचं राजकीय व्हिजन असेल किंवा तुम्हाला काय एखादं पद मिळवण्यासाठी तुमची अडचण असेल, ठीक, RR बरोबर तुमची संघर्ष असणं ते काय गैर नाही. पण RR गेल्याच्या नंतर त्या सुमन वहिनी एवढ्या गरीब आहेत, त्या कधी कोणाच्या भानगडीत नाहीत, त्या बिचारीला तुम्ही त्रास करता. तेव्हा पण मी ओपन भूमिका घेतली होती विरोधामध्ये, यांच्या विरोधात मी भूमिका घेतली होती ठामपणे. तुम्ही त्याची माहिती पण घ्या. तुम्ही त्यांना त्रास, त्याच्या पोराला त्रास देताय त्या रोहित पाटीलला अजूनही. नाही तर मागं ते स्टार प्रचार यादी त्याचं नाव गाळलं म्हणून बातमी आल्या होत्या टीव्हीला. कसं काय मग तुम्हाला भीती वाटते? पवार विरुद्ध फडणवीस असा सामना महाराष्ट्रात कायम दिसतोय, आणि आताही म्हणजे दिसत आलाय आधीपासून, आताही दिसतोय. या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे पवार आता नाही त्या लेवलला राहिलेलं नाही.
ज्याचे 10 आमदार आहेत इकडे 100 किती तुम्ही बघताय ना. आमदारांच्या संख्येवर न जाता नाही पण नाही काय असं बोलता झालंय येईल? ते. नाही 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 हे बघा मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. आता लोकांना आवडणार नाही ह्याची ते काय जाऊ द्या, लायकी तुम्ही आहे. बोला. देवेंद्र फडणवीस आणि पवार ही स्टेज आत्ता अशी आहे ते स्पर्धाच नाही ती. तुम्ही टोकाचा जातीवाद करून अनेक प्रयत्न करायचे म्हणजे भानगडी केल्या गेल्या 10 वर्षात 11 वर्षात ते जमलं नाही. हा माणूस पुरून उरला सगळ्यांना. आणि तुम्ही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांच्या जातीवरनं टीका टिप्पणी केली. त्यांच्या सौभाग्यवतीवर काय तुम्ही काय झोपा काढत होता? तुमच्या वॉर रूममधून हे सगळं होत होतं. तुम्ही वैयक्तिक त्यांच्या शरीरावरनं टीका केली. काय काय तुम्ही नाही केलं. तुम्ही मोर्चे भानगडी सगळे करून बघितलं पण तो विषयच नाही. आता पवार आणि देवेंद्र फडणवीस ही तुलनाच होऊ शकत नाही. जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस असतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन होत असतात आणि आताही एक आंदोलन सुरूच आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ते न्याय देतात. न्याय बच्चू देण्याच्या कडूंचं सध्या आंदोलन सुरू आहे. ठीक आहे त्याच्यावर पण चांगला मार्क काढतील साहेब. आंदोलन करणं हा काही गैरविषय नाही. आंदोलन करणं लोकांचा तो अधिकार आहे. संविधान दिलेला अधिकार आहे आणि त्याच्यावरती ते मार्क काढतात. परंतु त्यांना टार्गेट करायचे म्हणून काही आंदोलन केले जातात हे लोकांना पण कळतात. तुम्ही म्हणताय की अमृता फडणवीसांवरती लोकांनी या टीका केल्या किंवा टार्गेट केलं. तुम्ही म्हणजे लोक फरक करतायत किंवा तुलना करतायत आधीच्या पिढीतल्या महिलांशी आणि आत्ताच्या पिढीतल्या महिलांशी. आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या बायका कशा होत्या एकदम सुसंस्कृत होत्या. आता फडणवीसांच्या ज्या पत्नी आहेत त्या कशा आहेत बघा. हे जे ट्रोलिंग होतं सोशल मीडियावर. एका बाजूला तुम्ही म्हणताय महिलांना सन्मान द्या महिलांना फ्री हँड द्या. कशाला भाषणं सांगताय तुम्ही? तत्वज्ञान कशाला नुसतं उघडत बसताय तुम्ही? काम बघा ना. त्या पण एका बँकेच्या मुख्य अधिकारी आहेत. एक बँक चालवत आहेत. त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे ना. सोशल वर्क त्यांचं चालू असतंय मुंबईमध्ये. तुम्ही वैयक्तिक कशाला काय करताय? पण तुमच्या घरातल्या कुणावरच काय कोणी बोललेलं नाही ना. कशाला काय तुम्ही हे करताय? तुम्ही एकीकडे पवारांचा विरोध करता पवारांना घाण म्हणता पण दुसरे एक पवार तुमच्या महायुतीमध्ये सामील आहेत अजितदादा पवार. तर तुम्हाला कसं वाटलं होतं जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले होते? तुमची काय भावना होती? माझ्या वाटण्याला महत्त्व नाही ना. पण एक कार्यकर्ता एक नेता म्हणून महत्त्व आहे. हे बघा जेव्हा कधी संघटनेचा निर्णय होतोय तेव्हा वैयक्तिक विषयाला महत्त्व राहत नसते. संघटना जी निर्णय घेते त्याबरोबरच आपण राहायचं असते. आणि मी योगायोगाने त्या दिवशी मी बारामतीतच होतो. अच्छा. त्या दिवशी माझा दौराच बारामतीचा होता आणि इकडे शपथविधी सुरू झाला. तर ठीक आहे ते सगळे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते सगळे एकत्रित आलेले होते. पण शेवटी आपले वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे. आपण त्या निर्णयासोबत जायचं. पण खाली ग्राउंड पातळीवरती अडचण होते जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात ज्यांच्या विरोधात आपण वर्षानुवर्ष निवडणुका लढवलेल्या आहेत अडचणी तर होत राहतात ना. अडचणी तर होत राहतात परंतु वरिष्ठ लीडर आपले मार्ग काढत असतात ना त्या सगळ्या विषयातून. आता अजित पवार महायुतीमध्ये सामील आहेत तुमचे मित्र पक्ष आहेत मग तुमच्यावरती मर्यादा येत असतील पवारांवर बोलताना? नाही मला काय येतं मी काय माझं काय माझे नेते देवभाऊ आहेत. माझी कामं देवभावांच्याकडे असतात. मी काय पण बारामतीचा मुद्दा येतो तेव्हा आपसुकच अजित पवारांवरती टीका करायला लागते किंवा काहीतरी असा मुद्दा समोर येतो तेव्हा मर्यादा येत असणार आहेत तुमच्यावर? नाही जेव्हा काय भूमिका व्यक्त करावी लागते तेव्हा आम्ही करतोयच ना. जेव्हा काय विषय आला किंवा काय विषय मांडायचा आहे तर आम्ही भूमिका व्यक्त करतो. तुम्ही टीकाही केली होती दादांवर. लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू अशा टीका केल्यावरती नंतर सुनावलं जात असेल किंवा मग त्या टीकेवरती कधी झाला वार्तालाप पक्षामध्ये की अरे मित्र पक्ष आहेत आमच्या? जुनं झालं ते. मग काहीतरी उत्तर आलं असेल समोर ना. नाही साहेबांच्या सूचना आहेत की आता महायुतीतल्या कोणावर बोलू नका. सगळ्यांनाच आहेत मलाच काय द्या. महायुतीतले जे आपले घटक पक्ष आहेत त्यांच्यावरती कुणी काही बोलू नये सूचना त्यांचं आम्ही आता पालन करतोय. याच पवारांमधले आहेत रोहित पवार त्यांच्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याला तुम्हाला सगळ्यांना दिसतेच की पुढं काय चालू आहे. ते तुमच्याकडनं ऐकायचं आम्हाला. नाही त्यांचं काय त्या राजकारण ते कर्जतमध्ये काम करतायत. 1000 मताने आता निवडून आलेले आहेत. आता पुढच्या वेळेस बघूया काय होते. मागे तुमचा आणि अमोल मिटकरींचा वाद झालेला आहे. एकमेकांना चोराची उपाधी देणं टीका करणं आरोप करणं कशी सुला झाली नंतर तुमच्या दोघात? नाही ते झालं होतं जेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा जेजुरी संस्थानं बसवला आणि त्याचं उद्घाटन पवारांच्या हस्ते होतं तर आम्ही पाट्यात जाऊन करून टाकलं. त्यातून तो वाद झाला होता. तर ते चालू ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते पण ते एकदम टोकाचं सुरू होतं आमच्या दोघांचं. पण आता विधान परिषदेत ते पण होते मी पण होतो. तर आता आमची चांगली म्हणजे बोलणं चालणं आमचं चालू आहे चांगलं. आज मला भेटले होते. मग काय होत राहते राजकारणामध्ये. जेव्हा
या अशा नेत्यांवर आपण टीका करतो आणि तो नेता समोर येतो तेव्हा सगळं विसरून जाता तुम्ही? नाही नाही, असं काय नाही. जेव्हा आपण विधिमंडळात असतो तेव्हा तर भेटीगाठी बोलणं चालत. त्या अगोदर काय आमचं बोलणं चालत नव्हतं ना. राष्ट्रवादीला कुणाचं माझं बोलणंच नव्हतं, काय म्हणजे काय भेटीगाठीचा विषय नव्हता. परंतु मग आता सदाभाऊजी त्यांची मैत्री चांगली आहे अमोल मिटकरी साहेबांची. मग ते एकमेकाशी चर्चा, अरे बाबा असं नाही तसं नाही असं नाही. तर मग ते पुढं म्हणजे मी जेव्हा जतमधून निवडून आलो तेव्हा त्यांनी माझं कौतुक केलं. मला म्हणजे खरंच म्हटले तुम्हाला मानलं पाहिजे की तुम्ही जतमध्ये जाऊन निवडून आला तुमचा मतदारसंघ सोडून. तुम्ही टीम देवेंद्रचा भाग आहात, फडणवीसांच्या जवळ गेलात किंवा हे जे लॉयल टीम आहे त्यांची त्यामध्ये तुमचं नावही घेतलं जातं. तर फडणवीसांशी कसं हे रिलेशन बनलं किंवा त्यांच्याजवळ तुम्ही कसे गेलात, काय सुरुवात कशी होती याची? साहेबांची माझी रिलेशन खूप चांगली झाली. आमची पहिली भेट झाली होती सांगलीत सभेत. अच्छा. मग तिथं साहेबांनी माझं भाषण ऐकलं. तेव्हा साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि तिथून कशी मैत्री झाली कळालंच नाही. परंतु त्यांनी ऑफर दिलेली नाही नाही असं काही नाही. तिथून पुढं आमचा संपर्क आला. तो एकदम खूप देवाभाऊंसारखा नेता महाराष्ट्राला पाहिजे अशी भूमिका सगळ्या लोकांची तेव्हाही तयार झाली होती. ती पुढं वाढत गेली. मग आम्ही ठरवलं बाबांनो अशा नेत्यासाठी आपण काम केलं पाहिजे. जो नेता महाराष्ट्र बदलू शकतो, महाराष्ट्र बदलण्याची ताकद ज्या नेत्यामध्ये आहे आणि त्यांच्या मनात द्वेष नाही कुणाविषयी. म्हणजे आता त्यांच्यावर एवढी टीका करतात, त्यांच्या पुढे गेलं ते सोडून देतील विषय. अरे यांना कसं काय सोडताय तुम्ही एवढ्या, म्हणजे जाऊ द्या विषय सोडून द्या. म्हणजे कुणाच्या विषयी त्यांच्या मनात द्वेष भावनाच नाही. उलट ही सगळी लोक त्यांना टार्गेट करायला बघतात. त्यांच्या मनात द्वेष भावना असते तर ही सगळी जेलमध्ये असती 14 ते 19 ही लोक, कोणी बाहेर नसतं. एवढे लायकीचे नाही ना ही सगळी, बघितले सगळ्या भानगडीखोर लोक. पण त्यांनी त्यांना सुधारायला संधी दिली सगळ्या लोकांना. सुधारा, तुम्ही चांगलं करा. फडणवीसांचं ब्राह्मण असणं हे त्यांच्यासाठी टीकेचं किंवा हे कारण बनतं हे तुम्ही पाहत आहात किंवा त्यांना टार्गेट करणं, त्यांच्या जातीवरनं बोलणं? हे लोक टार्गेट करतात पण त्याचा त्यांना काय फरक पडत नाही. सगळ्या लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं आहे. ठराविक लोक सोडून महाराष्ट्राने त्यांना नेता मानलेला आहे. त्यामुळे आता कुठल्या पुढाऱ्याला काय वाटणं त्याचा काय फरक पडत नाही. पुढाऱ्यांना वाटत त्यांना ह्याच्यावर आपण टार्गेट करू आणि मग काय तरी. अरे सगळे लोक आता त्यांच्याबरोबर आहेत. सगळे मराठा समाजापासून सगळ्या बहुजनांच्या पर्यंत सगळी लोक त्यांना मानतात. विरोधातल्या आमदारांना विचारा तुम्ही खाजगीत काय बोलतात, अरे असा नेता पाहिजे. खाजगीतलं त्यांना भूमिका ओपन घेता येत नाही. पण सगळ्यामध्ये हा नेता महाराष्ट्राला पाहिजे हे सगळ्या तुम्ही आमदारांना विचारा, सगळ्या कार्यकर्त्यांना विचारा, सगळ्या लोकांना विचारा. त्यांची सगळ्यांची भूमिका हीच आहे, हीच धारणा आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एक असा माणूस महाराष्ट्राला आता मिळाला आहे की तो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जपला पाहिजे असं आता लोकांचं मत तयार झालं आहे की हाच माणूस काहीतरी महाराष्ट्रासाठी करतोय, पुढेही करू शकेल आणि हा माणूस जपला पाहिजे अशी गावगाड्यातल्या सगळ्या लोकांची धारणा झाली आहे. आणि त्यामुळं किती जरी गडबड केली कोणी पुढाऱ्याने त्याचा काय परिणाम होत नाही. अच्छा. देवेंद्र फडणवीसांची जी कोणती लॉयल टीम आहे किंवा आता जे काही नेते राणे असतील, जयकुमार गोरे असतील, बोर्डीकर असतील, त्या सगळ्यांना मंत्रिपदं मिळालीत. मग पडळकरांना मंत्रिपद का नाही मिळालं? तुमची लॉयल्टी कुठे कमी पडली आहे का? काय ते वरच्या लेवलचा तो विषय आहे, त्याचं उत्तर मी काय देऊ शकत नाही. तुमची भावना असेल ना की तुमचंही अपेक्षा असेल, महत्वाकांक्षा असतील की कायम चर्चा होते का नाव कापलं जातं का नाव येत नाही, असं काही आहे का? काय घडतं पडद्यामागे? नाही, मला तर काय ह्या विषयाची बिलकुल माहिती नाही. काय आपलं काम करायचं, आपलं काम आहे. कधीतरी बोलणी झाली असेल मंत्रिपदाबद्दल? नाही कधीच नाही बोलणी. किंवा तुमची इच्छा असेलच? नाही, मी काय बोललो नाही, माझी काही बोलणी झाली नाही त्या विषयात. मग कोणत्या नेत्याची इच्छा नाही होणार मंत्रिपद मिळावं म्हणून? नाही पण ते पार्टी त्या पद्धतीने ठरवत राहते. पार्टीच्या पुढे पण काही अडचणी असतील, कार्यकर्त्यांच्या इच्छा असतात. कार्यकर्ते सुद्धा बोलतात की आमच्या नेत्यांना मंत्रिपद हवं, आम्हाला पद हवं. कार्यकर्त्यांची राहते भावना. पण तुम्ही त्याच्यावरती काहीतरी बोललं पाहिजे की मंत्रिपद पडळकरांना हवंय का नको? नाही ते पार्टीच्या पद्धतीने ठरवत राहते. तो काय आपला विषय. हे फार डिप्लोमॅटिक आन्सर झालं तुमचं. नाही ज्यांना पार्टी ठरवलं ना कुणाला करायचंय काय. आता मला आमदार करताना मला बोलवून नेऊन केलं तेव्हा काही मी मागणी केली नव्हती मला विधान परिषदेचा आमदार करा म्हणून. असं काय नाही. ज्यांना पार्टीला ज्यांना द्यायचं आहे तेव्हा त्यांना शोधून नेऊन बसवते तिथं. काय त्याचं का असं वाटतं की कायम वादग्रस्त टीका करणं, खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं म्हणून कुठेतरी तुम्ही मंत्रिपदाच्या रेसमध्ये मागे पडलायत का? काय नसेल, का इग्नोर केलं जातंय पक्षातनं? असं काय मला वाटत नाही.
असं काही नाहीये, अशी कधी चर्चाही झाली नाही. पण मंत्रीपद मिळालं तर फरक पडेलच ना नेतृत्वामध्ये, किंवा कामं करता येतील, निधी मिळेल. हे बघा, काम करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. आता मी माझ्या जतमध्ये काम करतोय तर मी पाठपुरावा करतोय सरकारकडं, आणि तिथं कुठं काय मला काय ते थांबवत नाहीत. जिथं कुठं लागेल ते मला करतात. आता महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री मिळालेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. दोघांचंही काम तुम्ही जवळनं पाहताय, पण तुम्हाला इम्प्रेसिव्ह जास्त कोण वाटतंय? नाही, मी दुसऱ्याच कामात बघायला गेलोच नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जातो. मित्रपक्ष आहेत तुमचे? नाही, पण मी नाही कधी ऑफिसला जात नाही कधी. एकनाथ शिंदेच्या कामकाजाबद्दल काय वाटतं? काय अनुभव आहे तुमचा त्यांच्याबद्दलचा? ते काय सगळ्यांना माहित आहे ना. तुम्ही सांगा तुमचा अनुभव. करते, चांगलं काम करते ते. बस एवढंच? नाही, काय त्यांना ते प्रत्येक माणसाला त्याचं काम करणं त्यांचा स्वभावच आहे. हां, अच्छा. तुम्ही मागे विधान केलं होतं की मला अभिमन्यूच्या चक्रव्यूहात अडकण्याचा कोणीतरी प्लॅन करते. कोण अडकवतंय तुम्हाला? सगळे असते. कसला चक्रव्यूह आहे? नाही बघा, मला टार्गेट करायचं, मला राजकारणामध्ये बाबा थांबवलं पाहिजे. मुळामध्ये मी विधान परिषदेत होतो तेव्हा त्यांना सोपं होतं मला टीका टिप्पणी करणं माझ्यावरती. आता मी विधानसभेत निवडून गेल्यामुळं त्यांना आता ते जड जात आहे. आता समजा उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आल्या, नगरपालिकेच्या निवडणूक आल्या, ह्याला तिथं थांबवा. लोकांना मेसेज द्या, बाबा हे ह्याचं काय नाही, हे असं झालं आहे, ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करता येईल, किंवा मग ह्याचं काय शोधा, ह्याला कुठं काय अडकव देतोय का बघा, ह्याच्यावरती खालच्या पातळीवरती काहीतरी आपल्याला षडयंत्र करता येते का, हे असं सारखं चालूच राहते. त्यामुळे ते काय एकच आहे त्यामध्ये, असे अनेक जण लोक त्यामध्ये आहेत सक्रिय. त्यामुळे ते काय मला नवीन नाही तो विषय. आमच्या लोकांना तर कळवलं काय चाललंय, आमच्या लोकांना असं उलगडून सांगावं लागतं सगळं, तर त्यांना कळतं. मग एकदा कळालं का मग ते ठोकून काढतात सगळ्यांना. नेतृत्व कशासाठी असतं? त्यांचं अवेअरनेस करण्यासाठीच तर आहे. हां, मग ते धनगर समाजातनं असे कोणते नेते आणखी आम्हाला दिसत नाहीत? म्हणजे पडळकर आहेत, बाकी नेते आहेत, पण धनगर समाजाचे आणखी कोणी नेते आम्हाला पुढं काय येताना दिसत नाही आहेत? नाही, आहेत की आता बऱ्यापैकी आमदार, बरीच लोक आता ह्यावेळेस आमदार झाली. मागच्या वेळेस ती एवढी नव्हती संख्या, एकच आमदार होते. आता बऱ्यापैकी होती. काही लढायची भावना मुलांची तयार व्हायला लागली आहे. नवीन ठिकाणी तिकीट मिळावं, आम्हाला निवडणुकीत उभा राहता यावं असा प्रयत्न सुरू आहे. ते एका दिवसात काही सगळं होणार नाही, पण आता लोकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागृती आहे. त्यांना चांगलं वाईट नक्की कळतं, आपण भूमिका काय घेतली पाहिजे, कोणाच्या सोबत राहिलं पाहिजे, आपल्याला कोण फसवते सगळं कळतंय. अच्छा. चोंडीचा जो अहिल्याबाई होळकरांचा कार्यक्रम आहे तो पडळकरांनी हायजॅक केला असा एक आरोप होतो. नाही, असं काय नाही. हायजॅक काय करते मी काय पहिल्यापासून जातो अहिल्यादेवींच्या जयंतीला, काय आजच गेलो अशातला भाग नाही. असं काय नाही, हायजॅक काय नाही. अण्णा डांगेंनी हा कार्यक्रम सुरुवात केली होती, या कार्यक्रमाची असा इतिहास आहे. पण महादेव जानकरमध्ये असे बोलले होते. म्हणजे काय ह्या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व आहे, समाजात आहे, महाराष्ट्रात आहे, त्या समाजामध्ये पोहोचण्यासाठी आहे. पण हा कार्यक्रम हायजॅक करणं, या कार्यक्रमाला राजकारणाचा एक टच मिळणं कुठेतरी चुकीचं नाही? कुठं टच आहे राजकारणात? काय नाही, आहेच ना. जर नेते त्या कार्यक्रमामध्ये पहिल्यापासूनच नेते येतात, पहिल्यापासूनच नेते येतात, असं काय नाही. जेव्हा कार्यक्रम हा सुरू झालाय, कोणी ना कोणी वरिष्ठ नेता त्या कार्यक्रमाला येतो. पूर्वी गोपीनाथ मुंडे साहेब यायचे तिथं, अण्णासाहेबांनी राष्ट्रपतींना पूर्वी आणलं होतं. नंतर वरिष्ठ लेवलचे काही नेते, मंत्री वगैरे, केंद्रीय मंत्री पण त्या कार्यक्रमाला येऊन गेलेत. देवाभाऊ मुख्यमंत्री असताना तर कायम येतात, आता पण ते आले होते. असं काय नाही, ह्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक येतात. आता धनगर आरक्षणाचं काय स्टेटस आहे सध्या? हे बघा, आता धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधात निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं जो आमच्या विरोधात निकाल दिला आहे त्यामध्ये आमचे जे मुख्य याचिकाकर्ते होते त्यांच्या माध्यमातून आम्ही आता परत एक अर्ज केलेला आहे की आम्हाला आता ती सुप्रीम कोर्टामध्ये जी आम्ही हायकोर्टच्या विरोधामध्ये, हायकोर्टात जो आमच्या विरोधात निकाल गेला आहे त्याच्या संदर्भातलं जी पिटिशन दाखल केली होती ती आम्हाला काढायला परवानगी द्या, आणि परत आम्ही हायकोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करतोय. मला वाटतं 8-15 दिवसामध्ये आम्हाला ती परवानगी मिळेल आणि आम्ही पुन्हा हायकोर्टमध्ये जातोय. पुन्हा हायकोर्टमध्ये यासाठी जातोय की धनगड राज्यामध्ये नाहीत ही आमची जी मागणी होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी विचार मंचची, ती मागणी फेटाळून लावली. फेटाळून यासाठी लावली की 5 धनगडांचे दाखले दिले होते आणि ते रद्द झाले नाहीत सर्टिफिकेट. जेव्हा इथं निकाल फेब्रुवारीमध्ये 2024 होता तेव्हा, आता ते सगळे रद्द झालेले आहेत. आता 0 धनगर राज्यामध्ये आहे, आता एक पण व्हॅलिडिटी नाही. तर त्या बेसवरती आम्ही आता पुन्हा हायकोर्टामध्ये जातोय.
तर मग आता अडचणी काही नाहीयेत नाही काय की 2-3 विषय आहेत. तर त्या विषयामध्ये कोर्टातला प्रयत्न आम्ही करतोय. त्याला लागणारी फी वगैरे त्याची व्यवस्था मी पूर्णपणे करतोय. आता तो विषय आमचा पुढे जाईल. तर रस्त्यावरची पण आमची लढाई सुरू आहे मोठ्या प्रमाणात. लोकांचा उद्रेक खूप आहे. तर सरकारनं त्या पद्धतीने मार्ग काढावा. आम्हाला कोर्टातनं झालं तर ठीक, नाही झालं तर काय, तर ह्याच्यावरती सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. हे बिंदू नामावलीची काय अडचण आहे मग? हा तर खूप मोठा विषय. सगळ्यात मोठा आत्ता घोटाळा राज्यामध्ये आहे तो रोस्टर तपासणीचा घोटाळा आहे. म्हणजे काय आहे आपला नियम काय आहे की मेरिटमध्ये जो येणारा मुलगा आहे, मेरिटमध्ये म्हणजे समजा आता ओपनचं मेरिट 98 लागलं 100 पैकी, 98 ओपनमधल्या मुलाला पण पडलं, 98 SC ST OBC VJNTच्या मुलांना पडलं, तर ते ओपनमध्ये त्या मेरिटवरती जाणं. त्यांना SC ST म्हणायचंच नाही. म्हणजे जो मेरिटनं आहे, गुणवत्ता जो प्राप्त करतोय तो ओपनच्या लिस्टमध्ये येणार आणि मग परत STची लिस्ट लागणार, मग परत SCची लागणार, OBCची लागणार, VJNTची लागणार, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं त्यात ते त्या प्रवर्गातली मुलं तिथं जाणार. परंतु होतंय काय, जी मुलं आरक्षित जागेतली आहेत परंतु अनारक्षित जागेमध्ये मेरिटने येत आहेत, त्यांना परत बिंदू दाखवताना तुम्ही परत कास्टवरती दाखवताय. म्हणजे आमच्या मुलाला न्यायच मिळणार नाही ना. SCच्या मिळणार नाही, STच्या मिळणार नाही, OBCच्या आणि VJNTच्या जागाच रिक्त होणार नाहीत. ही घोटाळा ठरवून करायला लागले लोक. आता शिक्षक भरती निघाली. आता समजा उदाहरणार्थ धनगर समाजाला 3.5% जागा येणं अपेक्षित आहे, येत नाहीत ना. आता पुणे जिल्ह्यामध्ये, आता पुणेमध्ये आपण बसलोय, पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये अनारक्षित जागेवर आरक्षित माझा एक पण मुलगा लागतो. काय टॅलेंट असेल का नसेल कुणाकडं, ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यांच्याकडे एवढं टॅलेंट होतं, त्यांच्या जमातीतला एखादा तर पोरगा असेल का नसेल त्या पात्रतेचा की जो पुणे महानगरपालिकेमध्ये ओपन मेरिटमध्ये येईल. एक पण जागा नाही, म्हणजे मोठा घोटाळा आहे. म्हणजे तुम्ही 2-2, 3-3 लाख जर जागा काढल्या तरी तुम्ही जागा देऊ शकत नाही ना. कारण तिथं बसणारा सरकारी बाबूंनी हे सगळं तुम्हाला त्या जागेवरती शिफ्ट केलंय. मोठा अन्याय सुरू आहे आता आणि म्हणून मी सारखा त्या विषयावरती आवाज उठवतोय, परंतु त्याला अजून यश आलं नाही. तर मला सगळ्या आमदारांना विनंती करायची आपल्या माध्यमातून, OBCच्या, SCच्या, STच्या, अरे एकत्रितपणे यावरती बोललं पाहिजे ना सगळ्यांनी. बरं, हे काय आपण चुकीचं मागत नाही. संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि त्यामध्ये जर अन्याय होत असेल, अधिकारी लोक अन्याय करत असतील. परवा तरी असा प्रसंग घडला आरोग्य विभागाचा, बदलीमध्ये बिंदू दाखवला त्यांनी. अरे बिंदू कशात आहे? बिंदू तुम्हाला नोकरीला नियुक्ती देतानाचा बिंदू ठरवला, बदलीत. 2-3 वेळा मी तिथंच गेलो, त्या अधिकाऱ्यांशी भेटलो, बोललो, त्यांनी न्यायच दिला नाही. परत मंत्री महोदयांच्याकडे बसलो आणि मग बसून ठरलं आणि मग ते त्या पद्धतीने निर्णय सरकारनं घेतला. आणि लोकांच्या मध्ये पण याबद्दलची जागृती पाहिजे. जे नोकरीला आहे त्यांना पण माहीत नाही बिंदू नामावली काय आहे, रोस्टर कसा भरला जातो, रोस्टर तपासणी कशी केली जाते, रोस्टरमध्ये घोटाळा कसा केला जातो. हे प्रत्येक शिकलेल्या जी सर्व्हिसमध्ये लोक आहेत त्यातल्या 100 मधल्या किमान 10 लोकांना तर याचं नॉलेज पाहिजे. याचं जर नॉलेज नसेल तर तुम्हाला 100% फसवतात आणि अधिकारी एकदम असे मस्तवालपणा करतात या विषयामध्ये. असे प्रकार आता तुम्हाला पुण्यातनं दिसून आला, पण पुणे राज्यातला सांगतो मी. एक उदाहरण सांगितलं पुणे महानगरपालिका. आता सोलापूरची जिल्हा परिषद, पूर्वी डायरेक्ट वस्ती शाळेवरती शिक्षक घेतलेत, डायरेक्ट ते सरपंचांनी भरलाय. त्यानं काय कुठल्या काठचा आहे बघितला नाही ना. आता त्याला विकल्प मागायचा आहे, तुला कुठं दाखवू दे, ओपनमध्ये की कास्टवरती. त्यानं लिहून दिलं मला ओपनवरती दाखवा, तर ओपनवर दाखवलं नाही. धनगरांची 200-250 मुलं आहेत, त्यांना तुम्ही कास्टवरती दाखवलंय. अरे अजून 20 वर्ष तिथं जागा रिक्त होणार नाहीत, अजून 20 वर्ष जागा रिक्त होणार नाहीत. सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे, नाशिकमध्ये ती, सगळीकडे राज्यभर. हा विषय कुठेतरी सिरियस घेण्याची आवश्यकता. मी 2-3 वेळा लक्षवेधी मांडली, त्यात पण मला उत्तर मला अपेक्षित आहे तसं मिळालं नाही. म्हणजे अधिकारी खालनं सांगतात तेच लोक सांगतात. अरे पण असं नाही ना, ह्याच्यात कुठंतरी पारदर्शकता असली पाहिजे आणि मोठा गंभीर गुन्हा आहे हा. या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही आवाज उठवताय किंवा जो काही संघर्ष सुरू आहे या गोष्टींवरनं, धनगर समाजातील इतर नेते किंवा इतर नेतृत्व नाही आहे यावरती आवाज उठवणार? नाही, त्यांच्याकडे पण विषय गेल्यानंतर बोलतील ते विषय. अच्छा, आपण पुन्हा तुमच्या निवडणुकीवरती येऊया. तुम्हाला तिकीट मिळू नये यासाठी सांगलीमध्येच नाही पश्चिम महाराष्ट्रातही अनेक
हर एक प्रकारे प्रयत्न झाले, तर त्यावेळेस काय काय घडामोडी घडल्या होत्या पडद्यामागे जरा सांगा. नाही नाही काय नाही, एकटा देवाभाऊ आपल्या बाजूने असल्यानंतर काय असे हजारो लोक विरोधात असले तर काय फरक पडतोय. पण जयंत पाटलांनीही प्रयत्न केले होते की तुम्हाला तिकीट मिळू नये म्हणून. काय त्याला विचारा, तुम्ही सांगा ना तुमचे काहीतरी अनुभव जयंत पाटलाला विचारून बोलून त्यांना तर विचारूच आम्ही, पण तुम्ही तुमच्याकडनं काहीतरी सांगा काय घडलं. काय आहे, जयंत पाटलाला वाटतं की मी फार कोणतरी मोठं लीडर आहे, पण तशी परिस्थिती नाही ना राहिली आता. लोकांना पण माहीत आहे, त्यांना तर समजून घेतलं पाहिजे की आपण त्या क्षमतेचं नाही. जतमधला पण आमदार ठरवू, खानापूर आटपाडीचं ठरवू, अशी परिस्थिती नाही. त्यांना निवडून यायचं मुश्किल झाले, कसं तरी 10-11 मतांनी आलंय. पण सगळे देवाभाऊंच्या मागे लागले होते तुम्हाला तिकीटच मिळू नये म्हणून. देवाभाऊ असल्यानंतर काय असले प्रश्न राहत नाही. देवाभाऊंचं एवढं विशेष प्रेम तुमच्यावर कसं काय, म्हणजे त्यांना विचारा ना. तुम्हाला लग्न करण्याचाही सल्ला त्यांनी दिला होता. भाऊ आहे, काय बोलतात ते की लग्न करा वगैरे असे सल्ले देत असतील तुम्हाला. हे बघा, त्यांना माझ्याबद्दल मला सल्ले द्यायचे सगळे अधिकार आहेत. माझा कान पकडायचा त्यांना अधिकार आहे, मला झापायचा त्यांना अधिकार आहे. दुसऱ्या कोणाला नाही, मी कोणाचं ऐकून घेत नाही, फक्त देवाभाऊंचं. हां, तुमचंही त्यांच्यावर विशेष प्रेम दिसते. आम्ही तर काय त्यांच्यासाठी पूर्ण आयुष्य वाहून घ्यायचं ठरवलंय. अरे बापरे. धनगर समाजाबद्दल तुम्ही एवढं बोलता किंवा आवाज उठवता, असं नाही वाटत की धनगर समाजाच्या सेंट्रिक तुम्ही राजकारण केलं म्हणून कुठेतरी तुम्हाला मंत्रीपद न मिळणं किंवा मग राज्य पातळीवरती न जाणं असं कुठं जाणवलं तुम्हाला की आपण फक्त समाजाबद्दल बोलतोय म्हणून? बघा, समाजच माझा बेस आहे, माझी भूमिका खुली आहे, असं काय नाही मी आत बाहेर काही करत नाही. समाजाच्या बाबतीमध्ये मला बोलणं गरजेचं आहे, मी भूमिका मांडणं गरजेचं आहे. मी ती भूमिका मांडत राहतो, काल पण मांडत होतो, आज पण मांडणार, उद्या पण मांडणार. त्यामुळे त्यात माझा फायदा होईल नुकसान होईल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माझ्या समाजाच्या हिताचं जे आहे ते मी मांडणं ती माझी जबाबदारी आहे. बहुजन समाजाच्या हिताचं काय आहे ते मांडणं माझी जबाबदारी आहे. आणि छोट्या छोट्या घटकांसाठी ज्यांना कुणीच नाही त्यांचं कोण बोलणार? मी सोडून कोण बोलते का? पालातल्या लोकांचं कोणी बोललं? डोंबाऱ्याचं, गडशाचं, पिंगळ जोशाचं, कुडमुड्या जोशाचं, मर्याच्या गाडेवाल्याचं, कडक लक्ष्मीवाल्याचं कोणी बोललं का? हेळवीची कोणी बाजू मांडली? अरे हेळवीकडे तुमच्याकडे 19 पिढ्याचं रेकॉर्ड आहे, कुणाकडे आहे रेकॉर्ड? कुणाला वाटते का त्याचं रेकॉर्ड कुठं आहे, काय आहे? त्याचं डॉक्युमेंटेशन करून घ्यायला पाहिजे. त्याचं रेकॉर्ड आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे. कोण मांडतंय? ते पेटीत आहे, तो पालात राहतोय, बैलावर बसून गावात येतोय. कुणी त्याचा विचार केलाय का? नाही केला ना. तो मर्याचा गाड्यावाला अंगावरती चाबूक मारून घेतोय, अंगावर खिळं घुसवून घेतोय. कधी कोणी बघितलं त्याची पोरं शिकलेत का, काय झालंय का? त्याला आधार कार्ड आहे का, रेशन कार्ड आहे का, मतदान कार्ड आहे का, तो राहतोय कुठं, कुठल्या गावात? दिवाळी झाली, दिवाळी त्या घरात होती का? त्या घरात लाडू होता, त्या घरात काय पेढे होते, त्या घरात बर्फी होती, जे काय होतं त्या घरात? पिढ्यानपिढ्या चाललंय ना. कधी विचार केला त्याचा कोणी? माझं काम आहे ना त्या विषयावरती बोलणं, माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी सरकारकडे पाठपुरावा करतोय की त्यांच्यासाठी एक विशेष बजेट करा तुम्ही. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचं, त्यांच्या हॉस्टेलचं किंवा त्यांच्या घरादाराचं, त्यांना स्थिरता येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आपण. तारेवरची कसरत करणारे डोंबारीची पोरं काय आहे त्यांच्याकडं? तांबट गावात येतो भांडी दुरुस्त करायला, काय आहे? गारोडेड काय आहे? कुठं आहे ती लोक? शोधली पाहिजेत, त्यांना काहीतरी आपण केलं पाहिजे. ती जबाबदारी माझी आहे, माझं कर्तव्य आहे ना भटक्या विमुक्तातल्या लोकांच्यासाठी प्रयत्न करणं. त्यामुळे मी असं काय नाही त्यात फायदा होईल आणि नुकसान होईल हा विषय माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. त्या लोकांसाठी काय करायचं? आता एका एका घरात 4-4, 5-5 डॉक्टर आहेत आणि एका अख्ख्या समाजात एक डॉक्टर आहे, अख्ख्या समाजात. आता वैदू समाज औषध देत होता, आता देतात का? फिरतात का? नाहीत. लोक कुठे गेली? लोक बघितले पाहिजेत ना. त्या लोकांच्याकडे एवढं मोठं नॉलेज होतं, कोणी जाऊन सर्च करते की बाबा ते आयुर्वेदिक औषध देत होते आणि त्यानं माणूस बरा होत होता. ठीक आहे, तुमचं ॲलोपॅथिक आलं, होमिओपॅथिक आहे, सगळं आहे, पण त्या लोक कुठं आहेत आता? त्यांची मुलं काय करतात हे बघणं आपली जबाबदारी आहे ना. सरकार म्हणून आपली आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या बाबत तर मी भूमिका मांडत राहतोय, मांडत राहणार. आता मी काल साहेबांना भेटलो जाऊन की बाबा महाराष्ट्रातल्या 5 सैनिक स्कूल आहेत ज्याला केंद्राची मान्यता आहे, तर तिथं आमच्या धनगर समाजाच्या पोरांना 100 पोरांची फी तुम्ही भरा, तिथं त्यांना ॲडमिशन द्या. नवीन काय करणं तर माझी जबाबदारीच आहे ना. त्याच्याबरोबर जत विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी मला निवडून दिले, तर तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रश्नावरती भूमिका घेणं किंवा त्याचं डेव्हलपमेंट करणं माझीच जबाबदारी आहे. मी जत करत करत मी सगळ्या बाजू मांडतोय आणि जी बाजू मी मांडतो देवाभाऊ त्यांना न्याय देतात, विषयच नाही.
पण समाजाच्या पुढेही जाऊन आपल्या भूमिका मांडणं तुम्हाला वाटत नाही की आपण फक्त समाजाचं बोललो तो मर्यादित कुणाची भूमिका मांडली नाही असं मला सांगा ना. मी भूमिका कुणाची मांडली नाही, सगळ्यांची मांडतो. मराठा समाजाची मुलं SC-BC मध्ये परत ते रिझर्वेशन गेलं आणि अशी शेकडो मुलं होती की त्यांना नियुक्ती द्यायची राहिली होती. मी स्वतः पाठपुरावा केला त्या विषयाचा. विचारा त्या मुलांना. त्यांना नियुक्ती द्यायला एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी स्वतः पाठपुरावा केला आहे. असं काय नाही. आता MPSCचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा काय धनगर समाजाची मुलं होती काय नुसती? नाही, तुम्ही होतात तिथे. आज किती अधिकारी पूर्ण झाले त्यातनं. परीक्षा 6 वेळा पुढे ढकलली होती. कोरोनाचा काळ होता. विषय तर आपण सगळे घेतो. लोकांना वाटतं मी ठीक आहे, मला त्याचा काय फरक पडत नाही. सांगली लोकसभेच्या वेळेस वंचितकडनं तुम्ही लढला होता, तेव्हा वंचितच्या सर्व उमेदवारांमध्ये तुम्ही एक उमेदवार असं होतात की सर्वाधिक मतं घेणारे ठरला होतात. असं वाटत होतं, असं वाटलं नाही कधी की वंचितमध्ये राहून जास्त एक्सपोजर मिळालं असतं? नाही नाही, असं काय नाही. वंचित का सोडली? हे बघा, मी लढत होतो ह्या सगळ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या बरोबर पहिल्यापासून. ह्यांना मला टार्गेट करणं सोपं आहे ना. लोकांची पण भूमिका आली की बाबा तुम्ही जरा भाजपबरोबर राहा, तुम्ही भाजपबरोबर गेलं. वंचितचं माझं काहीच नाही झालं. वंचितनं मला संधी दिली, मी धन्यवाद पण मानलेले आहेत. आणि आंबेडकर साहेब मोठे नेते आहेत, त्यांचं खूप मी रिस्पेक्ट करतो. असं काय नाही. काय वाटतं त्यांच्या लिडरशिपबद्दल? कारण की 2019 मध्ये जी जादू दाखवली होती वंचितने, ती जादू आत्ता या इलेक्शनमध्ये दिसली नाही. उलट थोडा डाऊनफॉल दिसला, नंबर कमी आले, परफॉर्मन्स कुठेतरी गणला वंचितचा असं वाटतं. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? नाही नाही, काय आता लोकांचं राहतं. 2019ला वातावरण जरा एक वेगळं तयार झालं होतं. चला, ते आता काय पहिल्यापासून लढत आलेत. बाबासाहेबांचं रक्त त्यांच्या अंगात आहे आणि त्यांच्यासाठी संघर्ष काय नवीन बाब नाही. पण ते लोकांच्या मध्ये सातत्यानं भूमिका घेत आहेत बाळासाहेब. हिंदुत्ववाद किंवा हिंदुत्व भाजपचा एक खूप मोठा अजेंडा राहिलेला दिसून येतोय, असं ॲनालिसिस मीडियाचंही सांगतं, सगळ्यांचं सांगतंय. पण गोपीचंद पडळकर हिंदुत्ववादाला एवढा सपोर्ट करतात, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हे बघा, हा विषय सर्वांनीच नीट समजून घेतला पाहिजे. भाजपला ते हिंदुत्वाचा मुद्दा लागतोय. भाजप हिंदुत्व, मुसलमान आणि हिंदू करते, ह्याच्या पलीकडे लोकांनी जाण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब काय बोलले होते ते पण तुम्ही वाचाल. लोकांनी, ह्या सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे. पार्टिशन ऑफ इंडिया नावाचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलं होतं की जेव्हा जर फाळणी करायची असेल तर तिकडचे जे हिंदू आहेत, तिकडचे जे बौद्ध आहेत, तिकडचे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना इकडं आणा आणि इकडचे जे मुस्लिम आहेत तिकडे पाठवा, की जेणेकरून संघर्ष परत उभा राहणार नाही. आत्ता तुम्ही काय प्रत्येकाने यायचं आणि हिंदूतल्या लोकांचं कन्व्हर्जन करायचं, धर्मांतरण झालं पाहिजे. अरे का? हिंदू कधी येतोय का तुमच्याकडं की तुम्ही धर्मांतरण करा? तुम्हाला काय खोटं सांगतोय का की तुम्हाला जबरदस्ती करतोय आमच्या देवाला माना म्हणून? तुम्ही आमच्या देवाला मानू नका, पण तुम्ही आमच्या देवाला शिव्या कशा काय देता? तुम्ही आमच्या भावनेची कसं काय खेळू शकता? प्रत्येकाने यायचं, हिंदूला काहीतरी आमिष दाखवायचं, तुम्हाला काहीतरी धान्य देतो, तुम्हाला घर बांधायला काहीतरी मदत करतो, तुमच्या पोराच्या शिक्षणाला काहीतरी करतो, तुमच्या घरात आजार आहे मग आम्ही प्रार्थना करतो, चमत्कार होते, असं कसं होईल? जनतेने यायचं हिंदूचे लचके तोडायचे, असं होणार नाही ना. त्याच्यावरती कुणीतरी बोललं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये जिथं कुठं कुणीच नाही तिथं तुम्ही धर्मांतरण करायला येत आहे, तिथं काय तुमचा संबंध आहे? तुमचं कुठं चर्च आहे तिथं करा तुम्ही पूजा प्रार्थना, काही करा, तिथं आमचं काही देणं घेणं नाही. मागे पण तुम्ही स्टेटमेंट केलं होतं की ख्रिश्चन जे पादरी आहेत त्यांच्यावरती तुम्ही जे ख्रिश्चन पादरींना सैराट करेल त्यांच्यावरती तुम्ही बक्षिसं लावली होती. नाही, विषय तुम्ही समजून घ्या की हे सगळे गावागावात जात आहेत, खेड्यापाड्यात चाललेत हे, आणि तिथं लोकांच्या गरिबीचा, त्यांच्या अडाणीपणाचा, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुम्ही मग इकडं या, आमचं धर्मात या, तुमच्या देवाला नदीत विसर्जित करा, देवाला शिव्या द्यायच्या, देव त्यांच्यासमोर तुडवायचे प्रकार घडतायत, आत्ता घडतायत. तुमचं गावात काम काय आहे? हा, एखाद्या तुमच्या दुसऱ्या कामासाठी आला ठीक आहे ना, पण तुम्ही फसवून धर्मांतरण करायला आल्याच्या नंतर मग आम्ही काय भूमिका घेतली पाहिजे? एकाला किडनी नाही, तुम्हाला 2 किडन्या देतो, कसं काय काय करणार तुम्ही? मग हे लोकांची दिशाभूल जी चालू आहे त्याच्यावरती आम्ही भूमिका घेणार. आज पण माझं हेच म्हणणं आहे की जर धर्मांतरण जोर जबरदस्तीनं किंवा फसवून करण्यासाठी कोण गावात आला तर त्याला तुम्ही जाब विचारला पाहिजे, कशासाठी आला आहे, काय काम आहे तुझं? आणि ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे, माझीच नाही, सगळ्या पार्टीच्या लोकांनी घेतली पाहिजे. मग घेत नाहीत पक्षातले इतर जण? खूप कमी व्यक्ती किंवा खूप कमी राजकारणी दिसत आहेत यावरती बोलणं. नाही, ते ज्याचा त्याचा विषय आहे. मला वाटतं ते मी बोलतोय, दुसऱ्याने काय बोलावं आणि नाही बोलावं. आता महेश दादा लांडगे याच्यावरती बोलतात, नितेश राणे साहेब बोलतात, इकडं संग्रामभाई जगताप साहेब बोलतात, त्यामुळं घ्यायला लागलेत लोक.
त्यामुळे काय लोक सगळे ह्या भूमिका ऐकून घेत आहेत आणि लोक आता जागी झालेले आहेत. गावात असं काय प्रमाण कोण करायला आलं तर त्याला विचारते तू कशासाठी आलाय, काय काम आहे तुझं. आता आदिवासी लोकांना तुम्ही इतकं कन्वर्ट केलं, तुम्ही तुमचा देव राम नाही, तुमचा देव रावण आहे. अरे काय सगळा प्रकार बघा ना. इकडं तुम्ही तर रिझर्वेशनचा फायदा घेताय, तिकडं तुम्ही म्हणताय आम्ही ख्रिश्चन झालो आहे, तिकडं आम्ही म्हणतो मुस्लिम झालो आहे. मग तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, जर कुणी नोकरी घेतली कास्ट सर्टिफिकेट दाखवून आणि उद्या तो त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल केला, त्यानं जन्म आला बारसं वेगळ्या पद्धतीनं साजरी करतोय ख्रिश्चन पद्धतीनं किंवा मुस्लिम पद्धतीनं, मेला त्याला दफन केलं जातं आहे किंवा लग्नाची पद्धत त्याची बदलली आहे, घरामध्ये देवाचे फोटो नाहीत दुसरे फोटो तुम्ही लावलेत, तर त्याला बडतर्फ करून टाका. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, मी म्हणत नाही, सुप्रीम कोर्टालाच हे मान्य नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, भाजपची कुठवर तयारी आली आहे, चांगली आहे. भाजप काय आहे, भाजप पूर्ण वेळ तयारीत असतं. ते काय उद्या निवडणूक आल्यावर आज जागा होत नाही. आपली सत्ता आल्याच्या नंतर 2024 नोव्हेंबर नंतर लगेच 15 दिवसामध्ये कार्यकर्त्याची बैठक घेतली होती देवाभाऊनी. कार्यकर्त्याची बैठक घेतली बावनकुळे साहेबांनी. तिथून हे सुरू आहे. आता ते वाट बघताय कधी निवडणूक घोषित होते. काय भाजप इलेक्शन मोडवरतीच असतं, कायम कामात असते, कायम कामात असते. आता आमची 7 वाजता आमच्या जिल्ह्याची ऑनलाईन बैठक होती, काल प्रदेशची होती, सारखंच चालूच असते कायम. त्यामुळे काय भाजपचा कार्यकर्ता हा पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये असतो. तो काही नुसत्या निवडणुकीसाठी नाही, लोकांच्यासाठी पण असतो, लोकांचे कामं करण्यासाठी पण तो सतत सक्रिय असतो. आणि पार्टी नवीन 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 काय तर त्याला नॉलेज देत राहते. पार्टी काही त्याला असा अडाणी ठेवत नाही कार्यकर्त्याला. हे चालू राहतं, ही प्रक्रिया रोजचीच चालू आहे. नक्कीच. खूप वेळ दिला तुम्ही, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, खूप चांगल्या गप्पा झाल्यात, बरेच प्रश्नांची उत्तरं दिलीत, काही प्रश्नांची उत्तरं जाणीवपूर्वक तुम्ही टाळलीत. पण तरीही ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या गप्पा कशा वाटल्या, कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी नगावती यूट्यूब चॅनल पाहत राहा. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद, आमच्याकडे आलात. धन्यवाद.